नमस्कार, झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। लोकसभा निवडणुकांचं रणशिंग फुंकलं गेलंय। आता देशभरात उत्सुकता आहे ती 2019च्या लोकसभा निवडणुकीत कोण बाजी मारणार याची। लोकांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न झी 24 तासनं कल देशाचा या खास उपक्रमाच्या माध्यमातून केला। झी 24 तासच्या अंदाज चाचणीवर सर्वेक्षण संस्थांकडून सुद्धा शिक्कामोर्तब केलं गेलंय। सध्याचा देशभरातला जो कल समोर आलाय त्यानुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीए 264 जागांपर्यंतच मजल मारू शकते आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए 165 जागा जिंकू शकते, तर इतर पक्षांना 114 जागा मिळू शकतात अशा स्वरूपाची माहिती समोर आली आहे। म्हणजे एकंदर सध्याचं चित्र हे नरेंद्र मोदींचा रथ 264 जागांवर रोखला जाणार आणि त्रिशंकू राजकीय स्थिती निर्माण होणार असंच आहे। नरेंद्र मोदींचा करिश्मा कायम आहे का? पुलवामा हल्ला, भारतानं दहशतवादी तळांवर केलेले हल्ले, भारत पाक दरम्यानचा तणाव, अभिनंदनची सुटका या सगळ्यांचा निवडणूक निकालांवर काय परिणाम होईल? नरेंद्र मोदींसारखं प्रभावी नेतृत्व असूनही एनडीए 264 वर अडण्याची कारणं काय असतील? नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांच्यातली लढाई येत्या काळात कशी तीव्र होत जाईल? प्रचाराचे प्रभावी मुद्दे काय असतील? या आणि अशा अनेक प्रश्नांची चर्चा करूयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात। घोडं 264 वर अडणार? या संदर्भातली एक अत्यंत महत्त्वाची बातमी येते, ती आपण तातडीने स्क्रीनवर पाहणार आहोत। एनडीएचं घोडं 264 वर अडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। जी ताजी माहिती समोर येते त्यानुसार हा दावा आहे। झी 24 तासच्या अंदाज चाचणीत अशीच माहिती समोर आली आहे आणि या अंदाज चाचणीला सर्वेक्षणांची पुष्टी मिळालेली आहे। एनडीएला सत्ता स्थापनेसाठी 8 ते 10 जागांची कमतरता वाटते। एनडीएच्या जागा घटतील, यूपीएच्या जागा वाढणार आहेत अशा स्वरूपाची प्राथमिक माहिती समोर येते। एनडीएचं घोडं 264च्या इथेच अडताना आत्ता दिसतंय। ही आत्ताच्या क्षणाची निवडणूक घोषित झाल्याच्या सुमारास केलेल्या अंदाज चाचणीची माहिती आहे। आम्ही घेतलेली अंदाज चाचणी ही पुलवामाच्या एअर स्ट्राईक म्हणजे पुलवामा प्रकरणानंतर भारत सरकारनं जी कारवाई केली त्यानंतर केलेली आहे आणि तरी सुद्धा स्वबळावर अर्थात पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन करण्याच्यासाठी एनडीएला अडचणी येतानाच दिसतात। एनडीएचं घोडं 264लाच अडेल अशा स्वरूपाची प्राथमिक माहिती आता आपल्याकडे पोहोचलेली आहे। आमच्या सर्वेक्षणात ही माहिती समोर आली आहे। याच दरम्यान झी 24 तासच्या बरोबरच इतरही काही संस्थांनी सर्वेक्षणं केली। ती काय सर्वेक्षण आहेत ते आपण आता स्क्रीनवर पाहणार आहोत। 3 प्रमुख संस्थांची सर्वेक्षणं काय सांगतात ते पहा। झी 24 तासनं म्हटलं 543 एकूण लोकसभेच्या जागा एनडीएला 264 मिळतील, यूपीएला 165 मिळतील आणि इतरांना 114 जागा मिळतील। याचबरोबर रिपब्लिक टीव्हीनंही सर्वे केला। त्यांच्या माहितीनुसार एनडीएला 264 जागा मिळणार आहेत, यूपीएला 141 जागा मिळत आहेत, तर इतरांना 138 जागा मिळताना रिपब्लिकच्या सर्वेक्षणात दिसत आहे। याच्याच बरोबर एबीपीचाही सर्वे आला। एबीपीनं एका सर्वेक्षण संस्थेच्या माध्यमातून केलेल्या सर्वेक्षणात समोर आलेला आकडा एनडीए साठी तितकाच आहे 264, यूपीए साठी तो 141 आहे, इतरांसाठी 138 आहे। याच संदर्भातली माहिती आपण पुन्हा एकदा स्क्रीनवर पाहूयात। 3 प्रमुख सर्वेक्षण आहेत। या 3ही सर्वेक्षणांमध्ये एनडीएच्या साठी 264 जागा दिसतात, यूपीए साठी झी 24 तासच्याकडून झालेल्या सर्वेक्षणात 165 तर इतरांसाठी 114 जागा आहेत। यानंतर रिपब्लिक टीव्ही आणि एबीपी यांच्या दोघांच्या माध्यमातून झालेल्या ओपिनियन पोल अर्थात अंदाज चाचणीत काय समोर येत आहे? यूपीए साठीच्या जागा रिपब्लिक आणि एबीपीच्या सर्वेक्षणात कमी होत आहेत, पण एनडीए साठीच्या जागा बदलत नाही आहेत। 264 जागाच एनडीएच्या साठी कायम राहत आहेत, इतरांच्या साठीच्या जागा रिपब्लिकच्या 138 झालेल्या आहेत। यानंतरचा सर्वे आता पडद्यावर येतोय। एबीपीचा 543 एकूण लोकसभेच्या जागा आहेत,
एनडीए यामध्येही 264 आहे, यूपीए 141 आणि इतर 138. 3 सर्वेक्षणातली 3 मतं. मात्र यूपीए बद्दलच्या मतांमधला जरी फरक असला तरी एनडीए बद्दलच्या मतांमध्ये फरक नाही. मतांमध्ये याचा अर्थ निरीक्षणांमध्ये एनडीएला दिलेल्या जागा 264च राहत आहेत. 3 सर्वेक्षणांमध्ये तिघांनीही हीच माहिती दिलेली आहे. आणि तुम्हाला या निमित्तानं आम्ही नम्रपणे नमूद करू इच्छितो की झी 24 तासनी सर्वप्रथम ही माहिती दिली. झी 24 तासनी स्वतःच्या देशभरातल्या सर्वात मोठ्या नेटवर्कची मदत घेतली. अत्यंत जबाबदार आणि सर्वात अनुभवी पत्रकारांच्या माध्यमातून आपली माहिती गोळा केली. पुलवाम्याच्या एअर स्ट्राईक नंतर काय बदललंय, भारतीय सरकारच्या एकूण भूमिकांबद्दल लोकांच्या मनात काय स्वरूपाची माहिती आहे किंवा भूमिका आहेत, आणि याही पलीकडे जाऊन भारतात बेरोजगारी असेल किंवा इतर विरोधकांचे राफेल सारखे मुद्दे असतील याचा काय प्रभाव पडतो, या आधारे जे सर्वेक्षण आम्ही केलं त्यावर आधारित आमची माहिती आता स्क्रीनवर आहे. एनडीए 264, यूपीए 165, इतर 114. या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत विविध मान्यवर आहेत, त्या सगळ्यांचं आपण स्वागत करूया. सर्वप्रथम अनंत येवलेकर राजकीय विश्लेषक आहेत, आपलं चर्चेमध्ये स्वागत. त्यांच्या सोबत आहेत कमालिका सेनगुप्ता, विशेष प्रतिनिधी झी 24 घंटा, आमचं बंगालमधलं पश्चिम बंगालमधलं अत्यंत प्रतिष्ठित चॅनल आहे. ही वृत्तवाहिनी आत्ताच्या घडीला पश्चिम बंगाल सोबतच पूर्व भारत आणि ईशान्य भारतावर सुद्धा तिथल्या राजकीय घडामोडींवर सुद्धा अत्यंत बारीक लक्ष ठेवून आहे. त्याच्याच सोबत रजनीश आहेत, ब्युरो चीफ आहेत झी बिहार झारखंडचे. आणि माझ्यासोबत स्टुडिओमध्ये चर्चा करण्यासाठी आहेत आत्ताच्या घडीला अतुल शाह, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी. आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत. अतुल शाह, आपल्यापासून चर्चेची सुरुवात. 264ला घोडं अडलं तर चिंतेचं कारण आहे का? खरं म्हणजे तुम्ही 3 सर्व्हिसचं सगळ्यांचं 264 सांगितलं, पण आम्ही जे काम केलेलं आहे, आम्ही जे 5 वर्ष लोकांमध्ये गेलेलो आहे त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण मी वाय वुड आय डिफर विथ द सर्वेज का तुम्ही पुलवामा रेट करता, हे करता. पुलवामा इज नॉट द फॅक्टर फॉर अस, पण आमचा विश्वास आहे. आणि दुसरं म्हणजे हे विरोधकांचं काय होणार आहे, हे सगळं तुमचे जे सर्वे ज्यांच्याकडनं घेतलं आहे, मोदीजी एका बाजूला आहेत पण समोर कोण आहे. अगदी अतुल शाह, आपण ही चर्चा नक्कीच करू शकतो, पण तुम्हाला एका गोष्टीची आठवण करून देतो की पुलवामा हा फॅक्टर नाही असं तुम्ही म्हणताय. नाही म्हणत, दॅट इज नॉट द ओनली फॅक्टर. नाही, बरोबर आहे, ओनली फॅक्टर नसेल, पण एक गोष्ट लक्षात घ्या अतुल शहाजी की पुलवामाच्या घटनेनंतर तुमची परिस्थिती थोडी तरी सुधारली आहे. नाहीतर आमची माहिती अशी आहे की 264चा आकडा सुद्धा गाठता आला नसता. तुम्हाला पटतंय का हे? पुलवामाचा नक्कीच त्याच्यामध्ये लाभ आहे, कारण एक स्ट्रॉंग लिडरशिप काय असतं ते जनतेमध्ये गेलेलं आहे. अजून तर अपोजिशनचं कसं गठबंधन होणार आहे, कोण येणार आहे, महामिलन काय होणार आहे, की महाविलन बाहेर निघणार आहेत, ते त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे की प्रधानमंत्री मोदींच्या मागे लोक आहेत. तुम्ही प्रधानमंत्रींचं सर्वे काढून बघा. प्रधानमंत्री आज नरेंद्र मोदी यांचा ग्राफ हा एकदम वरती गेलेला आहे आणि दॅट विल बी ट्रान्सफॉर्म्ड इन टू सीट्स. पण आत्ता हा सर्वे कदाचित 264 का रुकला आहे, कारण समोरचं वातावरण काय आहे ते अजून निश्चित नाही आहे. अगदी आपल्याबरोबर इतरही काही मान्यवर आहेत, आपण त्यांच्याशीही टप्प्याटप्प्याने चर्चा करतोय. आपल्या सोबत आता पश्चिम बंगालमधून कमालिका सेनगुप्ता आहेत, विशेष प्रतिनिधी आहेत आमच्या झी 24 घंटाच्या. कमालिका जी नमस्कार, स्वागत है आपका झी 24 तास पर. आपको मेरी आवाज पहुंच रही है? जी शुक्रिया आपका इस चर्चा में सहभागी होने के लिए. कमालिका जी, जिस तरीके से आंकड़े हमारे हाथों में हैं वो ये बता रहे हैं कि 264 तक ही एनडीए आज की तारीख में सिमटता दिखाई दे रहा है. क्या बंगाल की कहानी, पश्चिम बंगाल की कहानी क्या बताती है, और पश्चिम बंगाल में एनडीए के लिए हालात क्या है, चुनौतियां क्या है?
देखिए, पूरे देश में जो ट्रेंड जाता है, पश्चिम बंगाल में ठीक उल्टा ट्रेंड जाता है। अगर 2014 को देखा जाए, 2014 में पूरे देश में मोदी वेव था। बंगाल में 42 जो सीट है, उस 42 सीट में सिर्फ उस समय बीजेपी को, भाजपा को 2 ही सीट मिला था। पर बहुत ही इम्पॉर्टेंट बात ये है कि तब से भारतीय जनता पार्टी का बढ़त यहाँ पे हो रहा है। और अगर 2019 को देखा जाए तो अमित शाह ने यहाँ का टारगेट 22 फिक्स कर दी है, पर 22 होता नहीं दिख रहा है। यहाँ पे 42 सीटों में जो राजनीतिक जो विशेषज्ञ बता रहे हैं और जैसे लग रहा है ट्रेंड्स और रुझान, उससे यही लग रहा है कि 60 से 8 सीट बंगाल में भाजपा के घर जा सकता है। अब देखिए, आपने कमालिका जी ये बता दिया कि पिछले बार भाजपा पश्चिम बंगाल में 2 पे सिमट गई थी, अब वो ज्यादा से ज्यादा बढ़कर 22 का तो आंकड़ा छूने से रही 8 तक पहुंच सकती है। अब अगर वो 2 से उठ के 8 तक पहुंच जाएगी तो बाकी जगहों का आंकड़ा, बाकी स्थिति क्या होगी? देखिए, जैसे हम लोगों को जो सूत्र के मुताबिक जो इन्फॉर्मेशन आ रहा है उसमें यह है कि भाजपा ने बंगाल, बिहार और उत्तर पूर्वी राज्य को टारगेट किया है। उत्तर पूर्वी राज्य बंगाल छोड़ के 25 सीट है। इस 25 सीट में भाजपा 18 से 20 सीट का टारगेट ले रहा था, पर सिटीजनशिप अमेंडमेंट बिल में भाजपा को वहां पर भी धक्का लगा, जिसके चलते ऐसा माना जा रहा है कि 25 में 11 से 12 से ज़्यादा भाजपा वहां पे उठ नहीं सकते। रही बात बंगाल की, बंगाल में ममता बनर्जी का खुद इस बार टारगेट दिल्ली है। 42 में 42 टारगेट अपने जो दल है उसको ममता बनर्जी ने दी है, और ममता बनर्जी ना सिर्फ पश्चिम बंगाल में लड़ेगी, वो उत्तर पूर्व राज्य में भी लड़ सकती है। ऐसा ही कुछ दिनों में, 1-2 दिन में तृणमूल कांग्रेस का लिस्ट सामने आएगा, उससे पता चलेगा। पर मुख्य बात यह है कि भाजपा जो 2 सीट में था, 17% वोट जिसका था, वो यहाँ पे बढ़ रहा है। तो भाजपा दिल्ली में बैठ के, जैसे आज ही अभी शाम को 5:30 बजे अमित शाह बंगाल इकाई बीजेपी के साथ बैठक कर रहा है। बंगाल एकदम अलग तरीके से निशाना कर दिया गया है भाजपा के ओर से, क्योंकि यहाँ पर अगर चुनाव का फेजेस भी देखें तो 7 चरण में चुनाव हो रहा है, इसलिए क्योंकि बंगाल में पंचायत चुनाव के दौर बहुत ज्यादा हिंसा की खबरें आई थी। बिल्कुल कमालिका जी, एक बात बताइए, आपने थोड़ी देर पहले उत्तर पूर्व का जिक्र किया और अब आप बंगाल की भी बात कर रही हैं। हमें बहुत सटीकता से और एकदम से ये बता दीजिए कि अगर बातचीत पूर्व बंगाल के समेत हम लोग ईशान्य भारत की करें, उत्तर पूर्व भारत की करें, कुल मिलाकर बीजेपी कितने पे सिमट जाएगी? देखिए, उत्तर पूर्व की 25 और यहाँ का 42 अगर लिया जाए, यहाँ से 7 से 8 सीट और उसके साथ अगर 12 सीट जोड़ दिया जाए तो 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 42 प्लस 25 में 70 सीट के आसपास में 19 या 20 सीट मिल सकता है भाजपा को। ऐसे रुझान अर्थात ऐसा ही ट्रेंड दिख रहा है, क्योंकि यहाँ पे उत्तर बंगाल में कुछ सीट भाजपा को मिल सकता है। आपने ये बता दिया कि 67 सीटों में से भाजपा को बंगाल और ईशान्य भारत, उत्तर पूर्व मिलाकर कुल मिलाकर 19 से 20 सीटें मिलेंगी। धन्यवाद आपकी सूचना के लिए। आता आपण पुढे जातोय। पुढचा प्रश्न माझा अनंत येवलेकरांना आहे। अनंत येवलेकर, पुलवामा आणि बालाकोट या दोन्ही घटनांच्या नंतर 264चा आकडा आणि त्यात सुद्धा बहुमतापेक्षा काही जागा कमी राहणं हे एनडीएच्या साठी कशा स्वरूपात बघितलं गेलं पाहिजे? हे आव्हानात्मक आहे का यानंतरची परिस्थिती आणखीन आव्हानात्मक होऊ शकते? नाही प्रसाद, मला असं वाटतं की काल निवडणुकांच्या तारखा घोषित झालेल्या आहेत. आताशी वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे. आपणही माध्यमं सुद्धा वातावरण तापवायलाच मदत करत असतो. ज्याला आपण तरंगता मतदार म्हणतो, फ्लोटिंग वोटर जे असतात, ते त्यांची मतं इतक्यात पक्की होत नाहीत, ते वाट बघतात. त्या अर्थाने मला असं वाटतं की तुम्ही जो शब्द कालपासून वापरत आहात, घोडं अडलंय, तर हे घोडं
मला असं वाटतं आत्ताच्या याच्यावरून याच्यामध्ये कुठल्याही पक्षाची बाजू किंवा असा काही भाग नाही आहे की हे घोडं पुढे सरकायला हरकत नाही. मी एक वेगळंच उदाहरण देईन. मगाशी झी 24 तासवरच मी बातम्या बघत होतो आणि शरद पवारांनी माढ्यामधून माघार घेतलेली आहे अशी बातमी आणि रामराजे शिंदे यांचं त्याच्यावरचं विश्लेषण. मी याचा उल्लेख अशासाठी करतोय ज्यांनी ती बातमी बघितली असेल की शरद पवारांसारखा एका हेवीवेट ज्यांना आपण म्हणतो की ज्यांच्याकडे देशाचा भावी पंतप्रधान म्हणून बघितलं जातं, त्यांच्या बाबतीमध्ये निवडणूक जाहीर झाल्यानंतर अशी दोलायमान थोडीशी काहीशी परिस्थिती जर आपल्याला दिसत असेल तर ह्याच्यानंतर जवळपास 50 दिवसाचा हा अवधी आहे, याच्यामध्ये पुष्कळ पाणी वाहून जाऊ शकतं. अगदी. आणि अनंत येवलेकर, आपण ज्या बातमीचा उल्लेख करताय त्या निमित्तानं, त्या बातमीच्या संदर्भानं आम्ही अभिमानानं हे सांगू इच्छितो की होय, ही बातमी फक्त आणि फक्त झी 24 तासनी सर्वप्रथम बघितली, त्याचं विश्लेषण केलं आणि ती प्रेक्षकांपर्यंत पोहोचवली. आणि नुसतं इतकंच नाही तर ती बातमी खरी ठरलेली आहे आणि याचा सार्थ अभिमान आम्हाला आहे. तुम्ही रामराजे शिंदे यांच्या विश्लेषणाबाबत सांगत होतात, त्यातलं एक आणखीन महत्त्वाचं वाक्य जे शरद पवारांनी स्वतः वापरलं, ते म्हणाले की कुटुंबाच्या आग्रहाखातर हा निर्णय घेण्यात आला. याचंच बऱ्याचशा गोष्टी सुस्पष्ट होत आहेत आत्ताच्या घडीला. आता आपल्याबरोबर काही इतरही पाहुणे आले आहेत, त्यांनाही आपण या चर्चेत सहभागी करून घेऊ. आपल्यासोबत जोडले गेले आहेत अतुल लोंढे, काँग्रेस पक्षाचे प्रवक्ता आहेत, आणि त्याचबरोबर प्रकाश पवार. या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत. आणि अमोल जोशी सुद्धा आपल्यासोबत, अमित जोशी सुद्धा आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी झालेत. या सगळ्यांचं आपण चर्चेत स्वागत करतोय. आत्ताच्या घडीला प्रकाश पवार, ज्या पद्धतीनं ही चर्चा आपण 264च्या आसपास एनडीए अडताना दिसतीये, तर ती का या बाबतींवर करतो आहोत. एक मुद्दा जो आता येवलेकरांनी सांगितला की विरोधकांच्या मध्ये अद्यापही अंधाधुंदी आहे, त्यांच्याकडे सुस्पष्टता नाही आणि याचा फायदा 264च्या पुढे जायला भाजपला होईल. पण तरीही पुलवामा आणि बालाकोट झाल्यानंतरही 264ची मर्यादा पार करणं हे आव्हान नाही का? हा भाजपला म्हणजे बहुमत मिळवणं अजूनही अवघड आहे. याचे महत्त्वाचे 2 कारण आहेत. एक पहिलं कारण म्हणजे शेतकऱ्यांमध्ये असणारी भयंकर असंतोष, की जो असंतोष पूर्ण निवडणुकीमध्ये कितीही विरोधक विखुरलेले असले, त्यांच्यात बेबनाव असला तरी तो भाजपकडे वळण्याची शक्यता अजिबात देखील नाही. आणि दुसरा त्याला जोडून जो मुद्दा आहे तो म्हणजे बेरोजगारीचं वाढलेलं प्रमाण, जे शहरांमध्ये सुद्धा आहे. त्यामुळे सुद्धा भाजपला बहुमताकडे जाणं हे खूप अवघड होणार आहे. की म्हणजे कदाचित हा आकडा 1-2 ह्याने पुढे जाऊ शकतो, 1-2 याने पाठीमागे येऊ शकतो, परंतु बहुमत मिळेल याची खात्री नाही. आणि राहिला भाग दुसरा कोणता, तर विरोधकांच्या बाजूने बहुमत आहे परंतु ते त्यांना घेता येत नाही. याचं कारण असं आहे की त्यांच्यामध्ये फार मोठा बनाव आहे, कारण त्यांना प्रादेशिक त्यांच्या राज्यामध्ये लढायचं आहे, काँग्रेसच्या विरोधात लढायचं आहे, काँग्रेसला प्रादेशिक पक्षांच्या विरोधात लढायचं आहे. याच्यामुळे त्यांच्या बाजूने जनतेचं मत असताना सुद्धा त्यांना त्याचा फायदा घेता येत नाही. याचं हे सूचक उदाहरण दिसतं. अगदी प्रकाश पवार, आपण मुद्द्यावर येतो आहोत, त्या निमित्तानं धन्यवाद तुमचे. तुम्ही असेच आमच्या सोबत राहा. अतुल लोंढे आपल्या बरोबर जोडले गेले आहेत. अतुल लोंढे, प्रकाश पवार काय म्हणाले तुम्ही ऐकलं असेल. ते म्हणतात लोक तुम्हाला घास भरवायला तयार आहेत सत्तेचा, पण तुम्ही आहात की तोंड उघडायला तयार नाही. असं नाही आहे. ज्या पद्धतीने विश्लेषण सुरू आहे, मला असं वाटतं की ते वरवरच्या मीडिया माध्यमांमधल्या ज्या काही बातम्या आहे त्याच्या आधारेच ह्या गोष्टी सगळ्या सुरू आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की 8 अशी राज्य आहेत की 8 राज्यांमध्ये सरळ BJP आणि काँग्रेस अशी ती फाईट आहे. त्याच्यामध्ये राजस्थानसारखं मोठं राज्य आहे, त्याच्यामध्ये मध्य प्रदेश आहे, हरियाणा आहे, पंजाब आहे. अशा 8 राज्य जे महत्त्वाचे त्यात सरळ फाईट आहे. राहिला प्रश्न यूपीचा, तर यूपीमध्ये मला वाटतं ओव्हर एस्टिमेशन भाजपच्या बाजूनी सुरू आहे. आमचे पण स्वतःचे काही सर्वे आहेत. आमचं स्वतःचं आकलन असं आहे की या सगळ्या याच्यामध्ये सिटीजन बिल नंतर एक 10च्या पुढे 25 जागा ज्या आहेत आसामच्या पकडून, त्याच्यामध्ये हे जाऊ शकतील असं आम्हाला अजिबात वाटत नाही.
नाही, आता सिटीजन बिलचा तुम्ही उल्लेख केलात, मी तुम्हाला फक्त एक छोटा तपशील देऊ इच्छितो. थोड्याच वेळापूर्वी सिटीजन बिलच्या अनुषंगाने आम्ही ईशान्य भारतातली स्थिती काय असेल याची चर्चा आमच्या प्रतिनिधी कोमलिका सेनगुप्ता यांच्याशी केली. त्यांनी असं सांगितलं की ईशान्य भारतामध्ये एकूणात आत्ताच्या घडीला 28 जागा आहेत, त्यापैकी भारतीय जनता पार्टीच्या पारड्यामध्ये फार जागा येताना दिसत नाही आहेत आणि सिटीजन बिल हा मुद्दा त्यांना निश्चित आव्हानात्मक ठरला आहे. पण अतुल लोंढे, तुमच्याकडून आम्हाला ही माहिती हवी आहे की आत्ताच्या घडीला महागठबंधन महाआघाडीमधला बेबनाव संपणार आहे की नाही, का तुम्ही अशाच बेबनावासह एक एक दिवस आणखीन पुढे सरकणार आहात? मला वाटतं टॅक्टिकल अलायन्सेसला जर कोणी बेबनाव म्हणत असेल तर कदाचित त्यांनी आपलं विश्लेषण जे आहे ते थोडंसं तपासून घेतलं तर बरं होईल, असं अतिशय नम्रपणे मी सांगू इच्छितो. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सिटीजनशिप बिलचा जो प्रभाव आहे तो इतका वाईट झालेला आहे, तो मीडियाने दाखवला नाही. चांगलं झालं, कारण की त्याचा पूर्ण भारतावर वेगळा परिणाम झाला असता. हॅलो चायना बाय बाय इंडिया इतक्या लेवलपर्यंत गेल्यानंतरही ते प्रकरण ताणून ठेवण्यात आलं. याचा अर्थ आपण आपल्या देशाला समजू शकलो नाही. इतक्या वेळा सत्ता मिळाल्यानंतर सुद्धा हे त्याचं सरळ परिपाक होतं. त्याचा फार मोठा परिणाम जो आहे तो होणार आहे. नाही, पण मग तुम्हाला असं वाटतं का की हॅलो चायना बाय बाय इंडिया म्हणणाऱ्यांचं समर्थन होणं अपेक्षित आहे? नाही, समर्थन मी तर तुम्हाला पहिलेच म्हटलं ना की तुम्ही दाखवलं नाही, हे चांगलं केलं. पण या स्तरापर्यंत जर आपलं प्रशासन आणि शासन मोदी साहेब हे समजू शकले नाही, या आकलनावर आपण ऑब्जेक्शन घेतलं पाहिजे. लोकांवर कशाला तुम्ही ऑब्जेक्शन घेता? लोकांना सप्रेस करून राज्य करता येतं का लोकशाहीमध्ये? लोकशाहीचं पहिलं प्रिन्सिपल असलं पाहिजे, लेट अस ॲग्री टू बी डिसॲग्री. प्रसाद, याच्यावर आता डायरेक्ट टीका जी आहे ती होणार आहे आणि ती टीका व्हायलाच पाहिजे. लोकशाहीमध्ये तुम्ही दमन करून लोकांवर राज्य नाही करू शकत. लोकशाहीमध्ये तुम्हाला अकोमोडेटिव्ह पॉलिटिक्सनी गेलं पाहिजे. लोकशाहीमध्ये तुम्हाला लोकांच्या भावनांना सामावून घेता आलं पाहिजे. ते सामावून न घेता आल्यामुळे 1996 नंतर पहिल्यांदा अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की जम्मू काश्मीरमध्ये आपल्याला विधानसभेच्या निवडणुका घेता येत नाहीयेत. त्यामुळे आकलन तुम्ही कितीही जास्त केलं तरी ग्राउंडवरची परिस्थिती तशी नाही आहे. टॅक्टिकल अलायन्सला जर आपण बेबनाव म्हणत असाल तर मला वाटतं हे बेबनाव नाही आहे. आम्ही व्यवस्थित एका अजेंड्यावर काम करतो आहे. कॉमन मिनिमम प्रोग्राम बनेल. पोस्टपोल प्रीपोल दोन्हीही प्रथा या देशामध्ये सेटल झालेल्या आहेत आणि मूळ मुद्दे जे आहे त्या मुद्द्यांवर निवडणुका होणार आहेत. आणि ते मुद्दे आहेत, जसं बोलले पवार साहेब, की एक शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे तो अतिशय ऐरणीवर आलेला आहे. बेरोजगारीचा प्रश्न हा फार मोठ्या प्रमाणावर आलाय. किती आकडे दाबले तुम्ही, लेबर ब्युरोला आकडे दाखवू देत नाहीये. आपण टॅक्टिकल अलायन्स विषयी बोललात, त्याचबरोबर ईशान्य भारताविषयी बोललात. ईशान्य भारताच्या विषयीची आपली भूमिका लक्षात येते, पण त्या निमित्तानं आपण मांडलेल्या एक आक्षेप सांगू इच्छितो की भारताच्या विरोधी भूमिका घेणाऱ्या व्यक्तींच्या समर्थनाची भूमिका निश्चितच घेता येणार नाही आणि लोकशाहीमध्ये कोणत्याही व्यक्तित्वाला, कोणत्याही समाज घटकाला दाबून, अर्थात त्यांचं म्हणणं न ऐकताही राज्य करता येणार नाही. या दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. आपण आता आमचे बिहारचे प्रतिनिधी आहेत रजनीश, त्यांच्याशी संपर्क करतोय. रजनीश जी, बिहार में इस समय यूपीए की कहानी क्या बता रही है और जहां तक की खबरें छन छन कर पहुंच रही है, बता ये जा रहा है कि बीजेपी के लिए कुछ अच्छी खबर अगर मिलनी है तो वो उत्तर प्रदेश से नहीं, इस बार बिहार से आ सकती है. देखिए, जहां तक बिहार की बात है, यहाँ पे जो अलायंस है उसमें कुछ तब्दीली हुई है और जो एनडीए है यहाँ पे, उसमें जो पुराने 2014 के जो घटक दल थे उसमें रालोसपा यानी उपेंद्र कुशवाहा की पार्टी वो बाहर होके महागठबंधन की ओर चली गई है और दूसरी ओर जो नीतीश कुमार जी की पार्टी जेडीयू है वो एनडीए में शामिल हो गई है. और पिछले चुनाव की अगर बात करें 2014 में 3 सांसद रालोसपा के थे जबकि 2 सांसद जेडीयू के रहे हैं. अब जहां 22 सीट यहाँ पे बीजेपी जीती है, 40 सीट बिहार में पिछले चुनाव में 2014 में अकेले अपने बूते. हालांकि गठबंधन में 6 रामविलास पासवान की एलजेपी पार्टी और उपेंद्र कुशवाहा की 3, ये कुल मिलाकर 31 सीट थी. लेकिन बीजेपी अकेले 22 सीट पे चुनाव जीती थी. वहीं इस बार वो सिर्फ 17 सीटों पे चुनाव ही लड़ेगी. जाहिर है बीजेपी की संख्या कम होगी. लेकिन आपने जिस तरीके से कहा कि वो पिछली बार जितनी जीती थी सीट उससे कम पे लड़ने जा रही है, स्वाभाविकता वो जितनी लड़ रही है उसमें भी कुछ सीटें ही जीत पाएंगी. ऐसे में मौजूदा तारीख आपके लिए बिहार में एनडीए को कितनी सीटें जाती दिख रही है और साथ ही साथ यूपीए और महागठबंधन की अवस्था क्या होगी?
हाँ, एक एनडीए के लिए अच्छी बात है कि जो उनके अलायंस जो हुए हैं नए शामिल, जेडीयू शामिल हुई है, उनके पिछले चुनाव में सिर्फ 2 सीटें थीं और 17 सीटों पे वो चुनाव लड़ेगी। 17 बीजेपी, 17 जेडीयू और जो बाकी है 6 वो लोक जनशक्ति पार्टी। तो जेडीयू के ग्राफ जो है वो ऊपर जाएंगे, उनकी सदस्यों की संख्या निश्चित तौर पे बढ़ेगी, तो एनडीए के लिए एक अच्छी बात है। दूसरी जो एयर स्ट्राइक हुए हैं उसका फायदा अभी के लिहाज से मिलता हुआ दिख रहा है। हालांकि अभी महागठबंधन में स्थिति स्पष्ट नहीं है, किसे कितने सीटों पे चुनाव लड़ना है ये भी स्पष्ट नहीं है। और दूसरी बात, महागठबंधन जो कि यहाँ पे प्रमुख विपक्ष है, एक ओर एनडीए है, दूसरी ओर महागठबंधन, उन्होंने अभी अपनी ओर से कैंपेन या फिर जो नाकामियां हैं या फिर जो निशाने साधने हैं वो अभी शुरू नहीं किए हैं, वो अभी चुप है। रजनी जी, एक और सवाल चलते चलते आपसे पूछ लेंगे, आप बहुत कम समय के लिए हमारे साथ हैं, लेकिन फिर भी एक सवाल लाजमी होगा। मौजूदा स्थिति में बिहार में एनडीए के सामने वाले यानी जो विपक्षी दल हैं उनके बीच का मनमुटाव क्या टैक्टिकल तरीके से किया जा रहा है, क्या ये तय करके और राजनीति के अनेकों दांवों में से एक दांव के रूप में खेला जा रहा है, या फिर वो केवल और केवल राजनीतिक विफलता के नाम से गिना जाएगा? देखिए, कई सारे घटक दल हैं महागठबंधन में और प्रमुख पार्टी आरजेडी है, कांग्रेस है यहाँ पे, और बाकी जो छोटे छोटे दल हैं उनमें सीटों को लेकर अभी भी स्थिति स्पष्ट नहीं हुई है और यहाँ पे जीत सीटों को लेकर बनी हुई है। इसका फायदा निश्चित तौर पे एनडीए को मिलेगा और जाहिर तौर पे एक प्रमुख कोई चेहरा उस तरीके से विपक्ष में यहाँ पे नहीं है। लालू प्रसाद जो है वो सजा याफ्ता है और उस तरीके से कैंपेन चलाने को लेकर भी अभी स्थिति स्पष्ट नहीं है, इसका भी फायदा एनडीए को मिलेगा। तो निश्चित तौर पे अभी की स्थिति में एनडीए अपर हैंड में है यहाँ पे। और अगर झारखंड की बात कर ले तो वहां भी 14 जो सीट है उसमें 12 बीजेपी है, जिसमें कि 2 सीटें जो है वो झारखंड मुक्ति मोर्चा का है। लेकिन अभी आज की जो डेवलपमेंट है उसमें झारखंड मुक्ति मोर्चा यानी जेएमएम और जेबीएम दोनों ने मिलकर आज एक प्रेस कॉन्फ्रेंस किया है, जिसमें यह कहा है कि वो एक महागठबंधन बनाएंगे जिसमें कांग्रेस और आरजेडी शामिल होगी। अगर ये सारे मिल जाते हैं तो झारखंड में 14 में 12 सीटें जो बीजेपी के हाथ में है। रजनी जी, मैं आपको यहाँ पर थोड़ा सा घड़ी की सुइयों को देखकर रोकना चाहूंगा। कालमर्यादे पोटी आपण रजनीश यांना थोडा थांबायला सांगतोय। रजनी जी, रिक्वेस्ट है कि आप हमारे साथ इसी तरीके से बने रहिए। दरम्यान जाहिरातीची विश्रांती घेण्याची वेळ आली असली तरी आपल्याबरोबर आत्ता उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांची एकदा आपण पटकन ओळख करून घेणार आहोत। अतुल लोंढे, काँग्रेस प्रवक्ता, अनंत येवलेकर, राजकीय विश्लेषक, अमित जोशी, आमचे प्रतिनिधी झी मीडिया, त्याचबरोबर रजनीश, बिहारमधले आमचे ब्युरो हेड, त्यानंतर आमच्या सोबत आहेत उत्तर प्रदेशातून विनोद मिश्रा, त्यांच्याच बाजूच्या फ्रेममध्ये आहेत प्रकाश पवार, राजकीय विश्लेषक, आणि मुंबईच्या आमच्या स्टुडिओत आहेत अतुल शहा, प्रवक्ता, भारतीय जनता पार्टी। आपल्या सगळ्यांचं स्वागत। ब्रेक घेणार आहोत आपण इथे थोडासा छोट्याशा काही क्षणांचा, मात्र तत्पूर्वी जाता जाता एकदा आपण ज्या अंदाज चाचण्या समोर आल्या त्यांची आकडेवारी काय होती ती पटकन पाहूया। झी 24 तासच्या वतीने ही सर्वप्रथम अंदाज चाचणी केली गेली। त्यात असं समोर आलं की एनडीएला 264 जागा आहेत, यूपीएला 165 आहेत, इतरांना 114 जागा आहेत। एबीपी आणि रिपब्लिकचे आकडे पूर्णपणे एक सारखेच आहेत। एबीपीचे आकडे 264 एनडीए, यूपीए 141, इतर 138। रिपब्लिक म्हणताय 264 एनडीए, 141 यूपीए, तर इतर 138। आपण एका छोट्याशा जाहिरातीच्या विश्रांतीसाठी इथे थांबतोय। कुठेही जाऊ नका, पहा फक्त झी 24 तास। नमस्कार, झी 24 तासच्या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण चर्चा करतोय एनडीएचं घोडं 264लाच अडणार का। आपल्या सोबत विविध मान्यवर आहेत, त्यांच्याशी चर्चा सुरू करण्यापूर्वी जे 3 अंदाज चाचणीचे कल समोर आले ते आपण पाहणार आहोत आणि त्याचबरोबर आपण हेही पाहणार आहोत की कोणाला फायदा होतोय आणि कोणाला आत्ताच्या घडीला नुकसान होतंय। बघा स्क्रीनवर, त्याचा तपशील येतोय आपल्या स्क्रीनवर थोड्याच वेळात। एनडीएच्या बाबतीत बोलायचं असेल तर 2014 साली एनडीएला 336 जागा मिळाल्या होत्या। आजचा अंदाज असा आहे 2019च्या निवडणुकीसाठी एनडीएला 264 जागा मिळणार आहेत। याचा अर्थ 72 जागांचं नुकसान होताना दिसतंय एनडीएच्या बाबतीत। यानंतर माहिती यूपीएच्या बाबतीतली। यूपीएला 2014 मध्ये फक्त 60 जागा मिळाल्या होत्या। 2019 मध्ये हा आकडा वाढून 165 पर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे।
आजच्या तारखेला. याचा अर्थ युपीएला 105 जागांचा फायदा होताना दिसतो आहे. स्क्रीनवरची ही अत्यंत रोचक माहिती आहे. आपल्या बरोबर विविध मान्यवरांचं पॅनल आहे. आपण चर्चा आता सुरू करतोय ती उत्तर प्रदेशच्या संदर्भातली. उत्तर प्रदेशमधून आमचे प्रतिनिधी विनोद मिश्रा आहेत, वरिष्ठ राजकीय प्रतिनिधि है जी यूपी यूके या आमच्या चैनल से. विनोद जी, स्वागत है आपका जी 24 तास पर. उत्तर प्रदेश की कहानी 1 मिनट में बता दीजिए, फिर मैं अगला सवाल करूंगा. विनोद मिश्रा यांच्यापर्यंत आपला आवाज पोहोचण्यात काही अडचणी येत आहेत असं दिसतंय. आत्ताच्या घडीला आपल्या सोबत अतुल शाह आहेत. अतुल शाह, जी चाचणी आम्ही केली त्यात भाजपला 50 जागा मिळताना दिसत आहेत. ही संख्या गेल्या वेळेपेक्षा उत्तर प्रदेशच्या तुलनेत मिळालेल्या संख्येपेक्षा कमी आहे. तुमचं नुकसान कोण करतंय, का करतंय? उलट मी तर हे सांगेन की हे जे महागठबंधन झालेलं आहे ना, उत्तर प्रदेशच्या जनतेला आवडलेलं नाही आहे. त्या लोकांना करू द्या, पण एकमेकांना किती ट्रान्सफर करतील हे एक गोरखपूर त्यावेळी बाय इलेक्शन नेहमीच ऑपोजिशन जिंकत असते. त्यांना त्या बेसिसवर वाटतंय. पण आज ज्या पद्धतीने नया भारत नया उत्तर प्रदेश, ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथांनी जे कामाची तिथे एक चेंज आलेला आहे. तिथे जे गुंडागर्दी होती सपाच्या राज्यांमध्ये, मायावतींच्या राज्यामध्ये, आणि भ्रष्टाचार, या सगळ्यावर या 2 वर्षामध्ये योगी आदित्यनाथांनी त्या उत्तर प्रदेशमध्ये एक नवीन गव्हर्नन्स ते पेश केलेलं आहे. अतुल शाह, आपण असं म्हणता आहात की तिथे उत्तम प्रदेश बनू लागलेला आहे. पण माफ करा, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीत. मी विचारत होतो की नुकसान का होतंय. ठीक आहे, आमचे प्रतिनिधी विनोद मिश्रा जोडले गेलेले आहेत. तेव्हा अतुल, जनता पार्टीचं तिथे 70च्या वर, म्हणजे गेल्या वेळी 73 मिळालेले आहे, यावेळी 74 सीट येणार आहेत. ठीक आहे, क्या बात आहे. हा असतो आत्मविश्वास. धन्यवाद त्याच्यासाठी. 73 जागा मागच्या वेळेला, 74 जागा या वेळेला. विनोद मिश्रा जी, आपने सुना होगा, थोड़ा बातचीत यहाँ पर मराठी में चल रही थी, लेकिन जो कहा गया मैं आपको आप तक पहुंचा दूं. यहाँ बीजेपी के प्रवक्ता अतुल शाह हैं. वो कह रहे हैं कि पिछले बार 73 सीटें जीती थी, इस बार उत्तर प्रदेश में एनडीए 74 सीटें जीतेगा. असलियत बताइएगा 1 मिनट में. देखिए, ज़मीन पर हकीकत इससे अलग है. इस बार बीजेपी को, भले बीजेपी ये दावा ज़रूर करे, लेकिन हकीकत से वो भी वाकिफ़ है कि जिस तरीके से उत्तर प्रदेश में समाजवादी पार्टी और बीएसपी का गठबंधन हुआ है, अब गठबंधन जो है ये महागठबंधन अभी तक एज लिए हुए है, और इसीलिए बीजेपी को अपनी सारी ताकत उत्तर प्रदेश में लगानी पड़ रही है. मैक्सिमम जो सीटें थी वो बीजेपी ने जीती थी. अब ये इस आंकड़े को कभी छू नहीं पाएंगे, कम से कम इस चुनाव में. अब यहाँ से डिक्लाइन शुरू होगा, ये नीचे आएगा, लेकिन कितना आएगा इसके लिए थोड़ा सा इंतजार करना होगा. पिछले एक महीने में जो बदलाव नीचे आएगा इसकी उम्मीद तो या कईयों ने रखी है. बीजेपी तो खुद भी ये समझती है, मानती नहीं है. लेकिन आप जमीन की हकीकत हमें बता दीजिए, अगर ये नीचे आ भी जाता है तो कितने तक पहुंचेगा? एक सूचना जो हमारे पास है वो एनडीए के लिए 50 सीटें हो सकती है. क्या उससे भी कम की संख्या दिखाई देगी? फिलहाल जो कंडीशन है उसके हिसाब से बिल्कुल सही आंकड़ा है. 45 के आसपास ही रहेगी. 45 से 50 तक आंकड़ा जो होगा वो एनडीए का होगा. इसके अलावा जो भी होगा वो महागठबंधन के हिस्से का होगा. तो कम से कम बीजेपी 50 से ऊपर नहीं जा पा रही है, जो फिलहाल सिनेरियो है उत्तर प्रदेश का. अगले 10 दिनों में, 15 दिनों में कुछ बदलाव होता है तो अलग बात होगी, लेकिन अभी जो जमीन पर जिस तरह से गठबंधन काम कर रहा है वो एज लिए हुए, और बीजेपी को यहाँ पे एक बड़ा नुकसान होने जा रहा है. विनोद मिश्रा जी, एक और सवाल इससे जुड़ा हुआ आपसे पूछेंगे. इन दिनों बीजेपी के द्वारा दी गई एक बहुत रोचक घोषणा को मैं आपको याद दिलाना चाहूंगा. मोदी है तो मुमकिन है. अब उसी से जुड़ा हुआ मेरा सवाल उत्तर प्रदेश को लेकर है कि अगर मोदी है तो मुमकिन है, लेकिन उत्तर प्रदेश में फिर भी मुमकिन क्यों नहीं है?
इसके पीछे दो वजह हैं। एक तो केंद्र सरकार, दूसरा यूपी में भी बीजेपी की सरकार है, एंटी इनकम्बेंसी हावी है। लोग इस बात को लेकर ज़रूर इस बात से इत्तेफाक रखते हैं कि मोदी है तो पीएम का चेहरा है, इस लिहाज से उसको वोट कर सकते हैं। लेकिन स्टेट गवर्नमेंट ने ऐसा कोई काम किया हो या यूपी सरकार का कोई ऐसा बड़ा काम हो जो ज़मीन पर हो, जिसका फ़ायदा सरकार को मिल रहा हो, ऐसा नहीं है। लोगों की नाराज़गी यूपी सरकार से ज़्यादा है। हालांकि मोदी को लेकर थोड़ा सा सॉफ्ट कॉर्नर अभी भी है और क्रेज अभी भी थोड़ा सा उनका बचा हुआ है। तो ये बिल्कुल विनोद जी, जिस तरीके से कहानी राजस्थान की है वैसी ही लगभग उत्तर प्रदेश की हो सकती है। दोनों जगहों पर मौजूदा स्थानीय राज्य सरकारों के खिलाफ बेहद गुस्सा था। आपण आता या चर्चेच्या निमित्तानं पुढचे आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांना चर्चेत सहभागी करतोय। अमित, आपण याआधी बिहारची चर्चा केली, उत्तर प्रदेशची चर्चा केली, बंगालची चर्चा केली आणि ईशान्य भारताची चर्चा केली। आपल्यासोबत विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी आहेत, राजकीय विश्लेषक आहेत। महाराष्ट्राच्या बाबतीतला पटकन एका मिनिटातला आपला अंदाज सांगा, काय आकडेवारी होती ती पण सांगा आणि तुमचं आकलन सांगा। अमित जोशी यांना काही तांत्रिक कारणांमुळे म्हणजे 35च्या आसपास युतीला जागा मिळतील आणि 30-35च्या दरम्यान जागा मिळतील आणि अर्थातच काँग्रेस आघाडीच्या जागा नक्की या वेळेला वाढतील यामध्ये शंका नाही। एक फॅक्टर जो प्रभावी ठरणार आहे तो माझ्या मते दुष्काळ हा फॅक्टर असणार आहे, कारण एप्रिलच्या ऐन मध्यामध्ये ही सगळी निवडणूक ऐन मध्यामध्ये ही निवडणूक होणार आहे। दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचं जे मतदान होणार आहे ते दुष्काळी पट्ट्यामध्ये होणार आहे आणि हा सगळ्या दुष्काळी पट्ट्यामध्ये तेव्हा दुष्काळ हा आणखी तीव्र झालेला असेल, त्यामुळे निश्चितच याचा परिणाम हा मतदानावर होणार आहे। त्याच्यामुळे ग्रामीण भागामध्ये जो काही फटका युतीला बसणार आहे आणि काँग्रेस आघाडीला जास्त मतं मिळणार आहेत ती नेमकी याच मुद्द्यावर मिळणार आहेत असं सध्या चित्र दिसत आहे। अगदी अमित जोशी, आपण दुष्काळाचा मुद्दा काढलात, फार बरं झालं। चर्चेत पुढच्या वेळेला त्याचा नक्की वापर करू। मात्र आजची जी सगळ्यात मोठी राजकीय बातमी होती जी झी24 तासनं सर्वात प्रथम लोकांना सांगितली आणि तितकंच नाही तर त्याचा अंदाज सुद्धा सर्वात प्रथम व्यक्त केला, ती म्हणजे राजकीय आखाड्यातून शरद पवारांचं बाहेर पडणं, माढ्यातून निवडणूक न लढणं आणि याचा राष्ट्रवादीवर आणि त्याच्याच बरोबर काँग्रेसच्या आघाडीच्या मानसिक खच्चीकरणावर काय परिणाम होऊ शकतो? निवडणूक अजून प्रत्यक्ष यायची आहे किंवा ही सगळी प्रक्रिया अजून चालू होण्याच्या आधी जर का पक्षाचं नेतृत्व अशा प्रकारे माघार घेत असेल तर निश्चितच त्याचा परिणाम हा कार्यकर्त्यांवर होऊ शकतो आणि एक पॉझिटिव्ह परिणाम हा समोरच्या पार्टीला किंवा समोरच्या पक्षावर होऊ शकतो। आणि म्हणूनच मुख्यमंत्री असतील, सुभाष देशमुख असतील, यांच्या ज्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत की या सगळ्या निवडणुकीमध्ये पहिला विजय हा आम्हाला या माढा सोलापूर पट्ट्यात मिळाला, अशा प्रकारची प्रतिक्रिया मुख्यमंत्री असतील, सुभाष देशमुख असतील यांनी व्यक्त केली आहे। एक प्रकारे दुसऱ्या पक्षाचं नेतृत्व अशा प्रकारे माघार घेतं। निश्चितच शिवसेना भाजपसाठी ही सगळी मोठी सकारात्मक बाब आहे आणि त्याचा निश्चितच परिणाम हा दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यावर होणार आहे। एक प्रकारे अमित, धन्यवाद या माहितीच्यासाठी। मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, असेच आमच्या सोबत थांबा। आपल्या बरोबर अनंत येवलेकर आणि प्रकाश पवार आहेत। आता माझा पहिला प्रश्न हा प्रकाश पवारांना। प्रकाशजी, ज्या पद्धतीची माहिती आली आहे, ज्या पद्धतीची आकडेवारी आपण गोळा करतोय आणि टप्प्याटप्प्यानं महाराष्ट्राच्या पलीकडे जाऊन एक मराठी चॅनल इतर राज्यातल्या प्रतिनिधींना उभं करून अर्थात त्यांच्यासोबत चर्चा करून आजच्या घडीला मराठी प्रेक्षकाला सर्वात ऑथेंटिक, सर्वात विश्वसनीय माहिती देण्याचं काम करतंय ते फक्त झी24 तास आहे आणि तुम्ही आत्ताच्या घडीला त्या चॅनलच्या चर्चेतले एक मान्यवर आहात, त्याबद्दल तुमचं अभिनंदन। तेव्हा प्रकाश पवार, या सर्व चित्राला पाहता महाराष्ट्रात झालेलं शरद पवारांचं राजकीय दृष्ट्या त्या आखाड्यातून बाहेर पडण्याचं कारण आणि दुसऱ्या बाजूला भाजपला एका बाजूला म्हणजे उत्तर प्रदेशात होणारं नुकसान
आणि बिहारमध्ये मिळणारा फायदा, तरीही 264चं खरं कारण काय? ,264 जागाचं खरं कारण तुम्हाला असं दिसतंय की एका बाजूला ह्या UPAच्या 264 जागा आहेत, परंतु तुम्ही दुसऱ्या बाजूने त्या NDAच्या आणि त्याच्या जोडीला असणाऱ्या इतर पक्षांच्या जागा जर मोजल्या तर त्या जादा भरताना दिसत आहेत. आणि त्यांच्या पुढचं म्हणजे 264 जागा का त्यांना मिळत आहेत तर शरद पवारांनी जी माघार घेतली ते कारण घराणेशाहीचं आहे. ते सुद्धा म्हटले की इतके पवार उभे राहणार असतील तर त्यांनी पाठीमागं घेतलेलं बरं. हे संपूर्ण भारताचं सत्य आहे, ते शरद पवारांच्या माड्याबद्दलचं सत्य नाही. जर संपूर्ण भारताचं हे सत्य असेल की ज्या प्रस्थापित लोकांनाच पुन्हा निवडणुकीत उभा राहता येणार असेल, प्रस्थापित लोकच प्रतिनिधित्व करणार असतील, तर जे प्रस्थापित नाहीत अशा लोकांच्या राजकारणाचं काय याच्यापेक्षा त्यांच्या प्रतिनिधित्वाचं काय असा प्रश्न क्रिएट होतो. आणि तोच मुद्दा घेऊन महाराष्ट्रात प्रकाश आंबेडकर सुद्धा सातत्याने बार्गेनिंग करण्याचा प्रयत्न करताना दिसून येत आहेत. म्हणजे मुद्दा हा आहे की जे राजकारणात आजपर्यंत कधीही आलेले नाहीत त्यांना राजकारणात यायचं आहे. तो स्ट्रॉंग पॉइंट हा BJPचा स्ट्रॉंग पॉइंट झालेला आहे. म्हणून भाजप रडत खडत का होईना 264 पर्यंत जातंय, नाही तर भाजप 200च्याही खाली येताना तुम्हाला दिसलं असतं. अगदी प्रकाश पवार, आपण जी माहिती दिली त्याच संदर्भातला एक यापूर्वीचा अंदाज होता की पुलवामाच्या आधीची परिस्थिती तर आणखीन बिकट होती, पुलवामाच्या नंतर थोडी स्थिती तरी सुधारली आहे. पण तुम्ही जो मुद्दा मांडलात, प्रस्थापित विरोध आणि नव्या माणसांना राजकारणात स्थापित होण्याची संधी, ही आत्ताच्या घडीला भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून मिळताना दिसतीये. तेव्हा आत्ता आपल्याबरोबर अनंत येवलेकर आहेत. येवलेकर सर, अशा स्वरूपाच्या संधीमुळे जरी भाजप वाढणार असेल तरी तो 264ला जर आज पोहोचत असेल, येत्या काळात वाढून वाढून किती वाढेल? आपण तूर्त आकड्याबद्दल थोडंसं न बोलता मला असं वाटतं की ज्या दिशेने वातावरण नेणं चाललेलं आहे त्याच्याकडे बघूया. मगाशी शरद पवारांचा उल्लेख झाला, तसाच त्याच्या थोडं आधी फारुख अब्दुल्ला बोलत होते आणि त्यांनी काही आरोप केलेले होते. माझे बहुतेक हे मित्र माझ्याशी सहमत होतील की भारतीय जनता पक्षाला किंवा मोदींना म्हणू आपण स्पष्टच म्हणायचं असेल तर प्रचार करायची काही गरज नाही अशा रीतीने विरोधी पक्षाचे नेते बोलतात आहेत. म्हणजे त्यांची एक एक विधानं पाहिली तर त्याच्यावरून दुसरा कुठलाही अर्थ निघत नाही की हे इतके निराश झाले. म्हणजे एकीकडे आपण हा आकडा सांगतो आणि म्हणतो की यांचं घोडं अडणार आहे का काय, किंवा हे आधी याच्याही पेक्षा वाईट होतं, पण बोलणं मात्र अशा रीतीने चाललेलं आहे की स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्याची यांच्या स्पर्धा लागली आहे की काय. म्हणजे ज्याला मगाशी कोणीतरी जो एक शब्द वापरला जमिनी हकीकत, ती एकीकडे, आणि आपण आपल्या बुद्धीने कोट अनकोट बुद्धी ज्याला आपण म्हणू हॅशटॅग बुद्धी, त्याच्याने ज्या दिशेने हे सगळं रेटतो आहोत, म्हणजे गटबंधन होणं न होणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर होतच राहणार आहेत, पण बोलण्यातून ज्या प्रकारे मतदारांना संदेश जाणार आहे अगदी त्याचाही विचार मला असं वाटतं, कारण बराच काळ अजून करावा लागेल. अनंतराव, आपण अत्यंत मोक्याच्या मुद्द्याला स्पर्श केलेला आहे आणि या निमित्तानं आमचे बिहार आणि उत्तर प्रदेश मधले जे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत त्यांना आपण चर्चेत सहभागी करून घेणार आहोत. कारण सर्वसाधारणपणे मराठी माणसापेक्षा बिहार आणि उत्तर प्रदेशचा माणूस हा जास्त पॉलिटिकली ऍक्टिव्ह असतो, राजकीय दृष्ट्या जास्त सजग असतो आणि तो तितकाच व्यक्तही होतो असं म्हणतात. आपल्या सोबत दोन प्रतिनिधी आहेत. विनोद मिश्रा वरिष्ठ राजकीय प्रतिनिधि आहेत झी UP UK से, आणि त्याचबरोबर रजनीश आहेत ब्यूरो चीफ झी बिहार झारखंड से. रजनी जी, यहाँ पर हमारे साथ मौजूद एक मान्यवर ने बात कही कि जिस लहजे में बात हो रही है प्रधानमंत्री नरेंद्र मोदी के खिलाफ, वही आने वाले दिनों में एक बड़ा मुद्दा होगा और यही एक मुद्दा है जो बीजेपी को फायदा दिला सकता है. आप बिहार की कहानी बताइए. बिहार में भी लालू कम तरीके से नरेंद्र मोदी को गरियाते नहीं दिखाई देते, न सुनाई देते हैं. देखिए, निश्चित तौर पे विपक्ष जितना ज़्यादा मुखर होगा, खासतौर पे अगर जिस तरीके से बातें हो रही हैं उन सारी चीज़ों को लेकर, ये प्लस पॉइंट है.
और एनडीए के लोग चाहते हैं इस पर वो चुप रहें और विपक्ष निशाना साधे और लोग जो हैं वो गोलबंद हो एनडीए के पक्ष में, और यही होता दिख रहा है। और यही देखिएगा अभी बिहार में एक जो कांग्रेस के प्रवक्ता है विनोद शर्मा, उन्होंने कल परसों इस्तीफा दे दिया अपने पद से कि खासतौर पे पाकिस्तान में जिस तरीके से मांगा जा रहा है प्रत्यक्ष और प्रमाण और आतंकी के नाम गिनाने की बात कही जा रही है, इससे शर्मसार महसूस कर रहे हैं वो और कांग्रेस के पद से इस्तीफा दे रहे हैं। चूंकि लोगों की भावना जो है उसके इतर है, तो जाहिर तौर पे इसका लाभ जो है वो एनडीए को मिलता दिख रहा है। और जितने ज्यादा विपक्ष के लोग मुखर हो रहे हैं इन सारी चीजों को लेकर, उतना एनडीए को फायदा है। वो चुप है तब भी ये एक मुद्दा है। जी विनोद मिश्रा जी, उत्तर भारत की कहानी आप बता दीजिए, उत्तर प्रदेश की भी कहानी उसके साथ बताइए। अगर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को अपशब्द इस्तेमाल किए जाएंगे तो क्या वो लोगों को पसंद होगा? बिल्कुल नहीं होगा। और देखिए एक बड़ा तबका आज भी है जो मोदी को अपना आइडियल मान रहा है, मोदी को एज ए हीरो देख रहा है। जिस तरीके से बीजेपी ने जो एयर स्ट्राइक हुआ उसको इस्तेमाल करने की सोची, कम से कम वो उसमें कामयाब बहुत हद तक हुई है, क्योंकि ज़मीन पर एक मैसेज पहुंच गया है कि ये एक मजबूत प्रधानमंत्री हैं और बीजेपी यही चाहती थी। कल जब अनाउंसमेंट हुआ डेट का, उसके बाद से जब उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री से बात हुई, उनसे पूछा गया कि मुद्दा क्या होगा, तो उन्होंने कहा जो 5 साल में हमने विकास के काम किए वो मुद्दा होगा, इसके अलावा राष्ट्रवाद होगा, क्योंकि देश को एक मजबूत प्रधानमंत्री चाहिए जो कि मोदी हैं। तो कम से कम इस मैसेज को लेकर बीजेपी जमीन पर उतरना चाहती है। मैंने जैसा बताया कि पिछले 1 महीने में सिनेरियो चेंज हुआ है। पुलवामा अटैक के बाद से अचानक से बदलाव दिखाई दे रहा है। उससे पहले एक बड़ा एज लेकर जा रही थी उत्तर प्रदेश में एसपी बीएसपी गठबंधन, और कोई काट नहीं था बीजेपी के पास इस गठबंधन का। उनको परेशान थे बीजेपी कि आखिर इस जातीय समीकरणों के जो सबसे बड़ा गठबंधन है इसको कैसे काटेंगे, क्योंकि अगर वोट शेयरिंग की बात करें तो जितना बीजेपी ने 2014 में 73 सीटें जीतकर जितना वोट शेयरिंग लिया था, दोनों को मिला दिया जाए एसपी बीएसपी का, तो वोट शेयरिंग उनसे ज्यादा पड़ रहा था तब भी। तो अब तो हालात बदले हैं, 5 साल का एंटी इनकम्बेंसी है, बहुत सारी। बिल्कुल विनोद जी, आपने बहुत सटीकता से उत्तर भारत की और उत्तर प्रदेश की भी कहानी बता दी। हमारे साथ कांग्रेस के प्रवक्ता हैं, उनको सवाल करेंगे, आप बने रहिएगा। अतुल लोंढे, ज्या भाषेमध्ये नरेंद्र मोदी या व्यक्तीचा विरोध केला जातोय, ती व्यक्ती पंतप्रधान पदावर असताना त्या व्यक्तीचा विरोध होतो आहे, हे चिंताजनक नाही का? मी यासाठी याची आठवण देतोय कारण आपण जुन्या निवडणुका काढू, जुन्या निवडणुकांमधला प्रचार पाहू, जेव्हा जेव्हा सोनिया गांधींच्या विषयी अपशब्द वापरले गेले, लोक सोनिया गांधींच्या पाठीशी उभे राहिले। आत्ताच्या घडीला ही गोष्ट काँग्रेस, महागठबंधन, महाआघाडी यांना आठवत का नाहीये? नहीं, मैं थोड़ा हिंदी में बात करना चाहूँगा क्योंकि जो प्रतिनिधि है हमारे यूपी के, बिहार के, उनको भी बात समझ में आए, तो माफ़ी चाहूँगा। हिंदी में बात कर सकता हूँ प्रसाद जी मैं? अतुल लोंढे, आपण मराठीत बोललात तर अधिक बरं राहील, त्यांना थोडं आम्ही समजावू थोड्या वेळाने, कारण आपण प्रेक्षकांशी अधिक संवाद करणं गरजेचं आहे आता। बरं एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे याच्यामध्ये प्रसादजी, की जसं आपण पेराल तसं उगवेल। ज्या पद्धतीने संसदेपासून संसदेच्या बाहेरपर्यंत मनमोहन सिंग साहेबांना स्वतः प्रधानमंत्री बोलले वाईट पद्धतीने, तसे काही नेते बोलत आहेत। काँग्रेसची ती लाईन नाही, काँग्रेसची भाषा ही अतिशय सभ्यतेची आहे। राहुल गांधी अतिशय सभ्यतेनं बोलत आहेत। जे काही आरोप आहे ते स्पष्टपणे आता मान्य केलेले आहे। वेणुगोपालांनी स्वतः सुप्रीम कोर्टामध्ये अतुल लोंढे, मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं, चौकीदार चोर है या पद्धतीचं वक्तव्य हे सभ्यतेचं वक्तव्य कसं असू शकतं? मौत के सौदागर काय काय नाही केलंय। ऐका ना तुम्ही, असं आहे अतुल जी माहिती आहे का? ऐकून घ्या ना शहाजी, मला बोलू द्या ना, मग तुम्ही बोला ना। बोला, माझा टर्न झाला की तुम्ही बोला। हा, नाही तर माझ्याकडे इतके मुद्दे आहेत की तुम्ही बोलू शकणार नाही। नाही अतुल लोंढे, आपण बोला, आपण पटकन बोला, कारण एक जाहिरातीचा ब्रेक घ्यायचा आहे आपल्याला। मी आपल्याला विनंती करतो की आपण आपलं म्हणणं आता सलग मांडावं। 1 मिनिटाचा वेळ आहे आपल्याकडे। टीव्हीवरच तुम्ही सांगता बोलू देणार नाही, एवढे मुद्दे आहेत। अरे काय असं आहे, मी तुम्हाला बोलायची संधी देतोय। प्रधानमंत्र्यांची भाषा जी आहे ती स्वतः असभ्यपणाची भाषा आहे।
स्वतः असभ्यपणाची भाषा आहे. राहुलजींनी चौकीदार ही चोर आहे असं का बरं म्हटलं? कारण की हे चौकीदार जे आहे देशाच्या सुरक्षेसोबत जे आहे ते खिलवाड करतायत. त्यांनी ज्या पद्धतीने राफेलचा करार केलेला आहे, आज एक एक मुद्दा बाहेर येतोय, आज फाईलचे नोटिंग बाहेर येत आहे. या सरकार सुप्रीम कोर्टात खोटं बोलताय. हे सरकार लोंढे, हे मुद्दे सगळे चर्चेतले असू शकतात. मी काय विचारलं होतं की ज्या वेळेला यापूर्वी सोनिया गांधी मनमोहन सिंग यांच्याबद्दल अपप्रचार झाला तेव्हा जनता त्यांच्या पाठीशी उभी राहिली, ही गोष्ट काँग्रेसवाल्यांना आठवत नाही का? असं आहे की भाजपचा प्रचार हा व्यक्तिशः प्रतिमा मलिन करण्याचा तेव्हाही होता, आजही आहे. आता तुम्ही बघा की सोनियाजींबद्दल किंवा राहुलजींबद्दल इतका खालच्या थराला जाऊन त्यांनी प्रचार केलेला आहे. राहुलजी उलट मुद्द्यावर पण मग असं असेल तर आता नरेंद्र मोदींच्या विरोधात तीच पातळी तुमच्याकडून का गाठली जातीये? अरे चोराच्या उलटा बोंबा आहे ते. हे काँग्रेसवाले नाही, आमच्याकडनं काही आम्ही याच्यात काही असभ्य नाही आहे. असभ्य पुराव्यानिशी आरोप करणे याच्यामध्ये काही हे नाही आहे, असभ्यता नाही आहे. सुब्रमण्यम स्वामींनी ज्या माझा मोनोलॉग नाही आहे. नाही, माझं बोलणं सुरू आहे. बोलवले गेले तुम्ही, माझं बोलणं सुरू आहे. मी थांबलो. मोनोलॉग की नाही थांबलो. अतुल शाह साहेब मी तुम्हाला बारगल प्रेसला प्रेस्टिट्यूट म्हणणारे, दलितांना कुत्रा म्हणणारे हे तुमच्या पक्षाची लोक आहेत. असभ्य भाषा ही तुमची आहे अतुल शाह. विनंती करा. असभ्य भाषा ही तुमची आहे. नरेंद्र मोदी साहेबांची भाषा या देशामध्ये असभ्य राहिलेली आहे. अमित शहाची भाषा ही असभ्य राहिलेली आहे. गाड देंगे, उखाड देंगे, हे आपल्या सोबतच्या पक्षाला म्हणण्याची भाषा जी आहे ती अमित शहाची आमची भाषा नाही आहे. आम्ही नरेंद्र मोदींवर आरोप केलेला आहे. नरेंद्र मोदी जर या देशाच्या संस्था बुडवत असतील, या संस्थांना पायदळी तुडवत असेल तर आम्ही त्याच्यावर बोट ठेवणार. विरोधी पक्ष म्हणून लोकांसमोर आणणार. झिरो गव्हर्नन्स. आज आरटीआय मध्ये अतुल शहा आणि अतुल लोंढे दोघांना विनंती आहे, जाहिरातीच्या विश्रांतीसाठी मी तुम्हाला दोघांनाही थांबवतोय. माफ करा, तुम्ही दोघांनी तुमचे मुद्दे या नंतरच्या चर्चेमध्ये पण मांडा. जाहिरातीची विश्रांती गरजेची आहे, ती आपण घेतोय. मात्र तत्पूर्वी या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल विनोद मिश्रा, वरिष्ठ राजकीय प्रतिनिधी झी यूपी UK यांना धन्यवाद. आणि त्याचबरोबर रजनीश, ब्युरो चीफ झी बिहार झारखंड यांनाही धन्यवाद. तसंच कमालिका सेनगुप्ता, विशेष प्रतिनिधी झी 24 घंटा यांचेही आभार. एक छोटासा ब्रेक घेतोय, आपण लवकरच परत येतोय. कुठेही जाऊ नका, पहा फक्त झी 24 तास. नमस्कार, झी 24 तासच्या या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. रोखोक अंतर्गत आपण चर्चा करतोय गेल्या एका तासापासून की एनडीएचं घोडं 264लाच अडणार का? 264 वर हे घोडं अडणार असेल तर त्याचे राजकीय परिणाम काय असतील आणि अशा प्रकारे त्रिशंकू लोकसभा या देशाला परवडणार आहे का, याची चर्चा आता पुढच्या भागात आपण करणार आहोत. मात्र तत्पूर्वी आत्ताच्या घडीची एक महत्त्वाची बातमी. दक्षिणेमध्ये भाजपचं कमळ फुलणार अशा स्वरूपाची प्राथमिक माहिती येते. उत्तरेतला तोटा दक्षिणेत भरून निघणार असा अंदाजही व्यक्त होतो आहे. भाजपचं मिशन दक्षिण यशस्वी होणार आहे का, हा प्रश्न आहे. आणि या दक्षिणायनाचा फायदा भाजपला किती होणार, हाही प्रश्न आपण विचारणार आहोत. महाराष्ट्र आणि त्याच्या पलीकडे जाऊन आणखी कोणत्या राज्यात, कर्नाटक असेल का तामिळनाडू असेल, तिथे भाजपची भिस्त आहे, ही माहिती आणि या संदर्भातली चर्चा आपण लगेचच सुरू करतोय. आपल्याबरोबर विविध मान्यवर जोडले गेलेले आहेत, त्यांची ओळख आपण करून घेणार आहोत या निमित्तानं. दरम्यान आपण पाहणार आहोत स्क्रीनवर सुरू असलेली आत्ताची महत्त्वाची बातमी. याबद्दल चर्चा करण्यासाठी विविध मान्यवरांचं पॅनल आपल्या सोबत आहे. ही झी नेटवर्कची ताकद आहे जी आत्ता तुमच्या समोर टीव्ही स्क्रीनवर तुम्हाला दिसते आहे. एकाच वेळेला केवळ महाराष्ट्रातलेच नाही तर महाराष्ट्राबाहेरचे मान्यवर सुद्धा चर्चेत आपण सहभागी करून घेतोय आणि त्याचमुळे आपली चर्चा
अधिक विश्वसनीय बनतेय. आपण सर्वजण याचे साक्षीदार आहात, त्याबद्दल आपलं अभिनंदन. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. आपण एकेकाची ओळख करून घेणार आहोत. सर्वप्रथम अतुल लोंढे, प्रवक्ता काँग्रेस पार्टी, अनंत येवलेकर, राजकीय विश्लेषक, शशी मोहन शर्मा, वरिष्ठ प्रतिनिधी झी राजस्थान, त्यांच्या शेजारी आहेत व्यंकटेश केसरी, राजकीय विश्लेषक, तसंच प्रकाश पवार, राजकीय विश्लेषक, त्यांच्याच शेजारी आहेत आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक. दक्षिण भारतावर त्यांचं बारीक लक्ष असतं. आणि मुंबईमध्ये स्टुडिओमध्ये माझ्यासोबत आहेत अतुल शहा, प्रवक्ता, भारतीय जनता पार्टी. आपल्या सगळ्यांचं या चर्चेत मनापासून स्वागत. आपण आता चर्चा करतोय. या आधीच्या भागात आपण उत्तर भारताविषयी, ईशान्य भारताविषयी चर्चा केली. आता आपण पश्चिम भारताची चर्चा करणार आहोत, दक्षिण भारताची चर्चा सुद्धा करणार आहोत. सुरुवात राजस्थान पासून. राजस्थान से शशि मोहन शर्मा आपल्या सोबत आहेत. शर्मा जी, स्वागत है आपका जी 24 तास पर. बहुत स्पष्ट रूप से एक वाक्य में अगर सवाल करना है तो यही है, जब विधानसभा के चुनाव आपके राज्य में चल रहे थे तब नारा दिया गया, वसुंधरा तेरी खैर नहीं, मोदी तुझसे बैर नहीं. क्या लोकसभा के लिए ये नारा बरकरार है? देखिए प्रसाद जी, लोगों को याद है जो लोगों ने नारा दिया. खुद नरेंद्र मोदी झुंझुनू में एक सभा में आए थे, उसी सभा में नारा लगा था. नरेंद्र मोदी और वसुंधरा राजे दोनों तब मौजूद थे और बीजेपी के नेताओं को भी ये नारा याद है. यही कारण है कि बीजेपी के नेता, चाहे कोई भी दावेदार हो, चाहे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल हो, गजेंद्र सिंह हो, पीपी चौधरी हो, या कोई भी बड़ा नेता हो बीजेपी का, ये नहीं कहता कि वो खुद अपने क्षेत्र में चुनाव लड़ेगा, अपने नाम पर, अपनी योजनाओं के नाम पर चुनाव लड़ेगा. वो कहता है कि बीजेपी मोदी के नाम पर चुनाव लड़ेगी, चाहे चेहरा किसी का भी हो. लेकिन और अगर राजस्थान में मोदी के नाम पर ही चुनाव लड़ा जाना है तो नतीजा क्या निकल कर आ सकता है? हमारी तरफ से जो आंकड़े हैं वो इस समय स्क्रीन पर हम दिखा दे रहे हैं आपको. भाजपा 19 सीटें जीत सकती हैं और कांग्रेस 6 सीटें जीत सकती हैं. ये अंदाज है हमारा. आप बता दीजिए. देखिए, ये राजस्थान में अब तक का चलन ये रहा है कि जो सत्ताधारी पार्टी होती है, विधानसभा चुनाव में जो पार्टी सरकार बनाती है, उसको बड़ी बढ़त मिलती है. चाहे पिछली बार कांग्रेस ने 21 सीटें जीती हों, तब बीजेपी के पास 4 आई थी 2009 में. उसके बाद बीजेपी ने क्लीन स्वीप किया था, 25 की 25 सीटें जीती थी. लेकिन उन 25 सीटों में से 2 सीट पर उपचुनाव हुए. अजमेर के सांसद रहे सांवरलाल जाट और अलवर के सांसद रहे महन चांदनाथ का निधन हो गया था. उसके बाद वहां उपचुनाव हुए और दोनों उपचुनाव कांग्रेस ने जीते. और इसी तरह जो दौसा की सीट थी, दौसा संसदीय सीट से पूर्व डीजीपी, डायरेक्टर जनरल ऑफ पुलिस हरीश मीणा को बीजेपी ने टिकट दिया था. वो विधानसभा चुनाव से पहले पाला बदलकर कांग्रेस में चले गए हैं. कांग्रेस के टिकट पर विधानसभा में पहुंच गए हैं विधायक बनकर, और उन्होंने अपनी सदस्यता से इस्तीफा दे दिया है. शशि मोहन शर्मा जी हमारे साथ इस समय जी 24 कला के अपने गुजरात के चैनल के प्रमुख शामिल हो रहे हैं. उनका भी स्वागत करते हैं हम लोग. व्यंकटेश केसरी यांना या निमित्तानं माझा आता पुढचा प्रश्न आहे. व्यंकटेश जी, राजस्थान, गुजरात आणि त्यानंतर दक्षिण भारताची चर्चा आपण करू, पण आत्ताच्या घडीला राजस्थान आणि गुजरातमधलं चित्र हे अंदाज चाचणीत भाजपच्या बाजूने दिसतंय. तुम्हाला वाटतं का की 264 आकडा गाठताना ही 2 राज्य अशी आहेत की ज्यावर भाजप विसंबून राहू शकतो? असं आहे की कोणत्या निवडणुकीच्या अंदाज आपण घेत असताना उमेदवार घोषित होण्याच्या अगोदरचे जे अंदाज असतात आणि उमेदवार घोषित झाल्यानंतरचे जे अंदाज असतात त्यात फरक असतो. म्हणजे आपल्या ज्या सर्वेक्षणामध्ये एक गोष्ट सूचित केली जाते, उमेदवार कोणीही असो, मोदीच्या नावावरती भाजपला मतं मिळणार. म्हणजे ह्याला म्हणतात की लाट आहे. ही लाट आहे की नाही मला माहिती नाही आहे, परंतु असं आहे की गुजरात किंवा म्हणजे राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये भाजप विधानसभेमध्ये भाजपचा पराभव झालेला आहे. त्याच्यानंतर तो टेम्पो काँग्रेसच्या सरकारने किंवा काँग्रेस पक्षाने टिकवला का नाही काही कळा मार्ग नाही आहे. परंतु जी हवा सध्या दिसती आहे, विशेषतः जे सर्वेक्षण इलेक्ट्रॉनिक मीडियामधून केलं जातं, त्या हवेमध्ये जे काही लष्करी कारवाई केलेली, हवाई कारवाई जी पाकिस्तानच्या हद्दीत जाऊन केली, त्याचा परिणाम दिसतो. याचा अर्थ असा की एकाच इश्यूवरती, एकाच मुद्द्यावरती ही निवडणूक लढली जाईल का, हा एक भाग आहे.
दुसरी गोष्ट, विरोधी पक्ष एवढे कमकुवत आहेत का या तिन्ही राज्यामध्ये? म्हणजे इव्हन गुजरातमध्ये सुद्धा मागच्या वेळेस चांगली लढत मिळाली होती, पण त्याच्यानंतर काँग्रेसचे 2-3 आमदार सोडून परत भाजपमध्ये गेले. म्हणजे गुजरातमध्ये काँग्रेसला तो टेम्पो टिकवता आलेला नाही आहे. परंतु मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थानमध्ये काँग्रेसचं एक नेतृत्व आहे. आता ही त्यांची जबाबदारी आहे की ती टिकवतात की नाही म्हणून. पण हा अगदी आपण गुजरातची आठवण काढली, त्या निमित्तानं गुजरातचे आमचे प्रतिनिधी ब्रिजेश दोशी आपल्यासोबत सहभागी होत आहेत. वरिष्ठ प्रतिनिधी आहेत झी कला या आमच्या गुजराती वृत्तवाहिनीचे. ब्रिजेश जी, आपका स्वागत है. गुजरात में जो खबरें आ रही हैं वो ये बताती है कि बीजेपी अब भी वहां पर विरोधियों पे डोरे डाल रही है, और न सिर्फ डोरे डाल रही है, वो आने वाले चुनाव की तैयारी भी जोर शोर से कर रही है. क्या इस बार पुराना वाला 0 एंड ऑल ये वाला परफॉर्मेंस रिपीट होगा? बिल्कुल, बीजेपी का जो है पूरा प्रयास यही है कि 26 बनाम 0 हो जाए. पिछली बार भाजपा ने 26 सीटें जीती थी, इस बार भी भाजपा का लक्ष्यांक यही है कि 26 की 26 सीटें जीत पाए. हालांकि जो विधानसभा चुनाव हुए थे 2017 में, उसमें भाजपा के लिए कठिन रहा थी. भाजपा की जो सीटें हैं वो बहुत कम हुई थी. उस हिसाब से देखा जाए तो भाजपा को लोकसभा के अंदर जो है 5 से 7 सीटों का नुकसान हो रहा है. तो इसी वजह से भाजपा जो है प्रतिपक्ष के जितने भी विधायक हैं उन पर डोरे डाले हुए हैं. अभी जो पिछले 4 दिन की बात करूं तो 3 विधायकों को भाजपा में शामिल किया, उसमें से एक विधायक को तो सीधा कैबिनेट मंत्री बनाया गया है. तो इसका मतलब यह है कि भाजपा की जो ग्राउंड स्थिति है वो इतनी अच्छी नहीं है, इसीलिए वो कांग्रेस के जो विधायक हैं उनको तोड़ के ला रही है और साथ ही में सीधा मंत्री पद का भी ऑफर दिया जा रहा है. लेकिन तो ये जिस तरीके से गठजोड़ चल रहा है गुजरात में इस समय, इसका असर आप क्या देखते हैं लोकसभा चुनाव पर? देखिए, यहाँ तक जो हम माना जाए तो जो राजकीय विश्लेषक हैं वो ये मानते हैं कि 2 से 4 सीटें ऐसी हैं जहाँ पे कांग्रेस अपना परफॉर्मेंस दिखा सकती है. तो 22-4 ज़्यादा से ज़्यादा कांग्रेस हो सकती है, क्योंकि ये बात नहीं भूलनी चाहिए कि ये पीएम मोदी का गृह राज्य है. पीएम मोदी और अमित शाह भाजपा के राष्ट्रीय अध्यक्ष दोनों का गृह राज्य है. तो यहाँ पे जो है भाजपा चाहेगी कि कम से कम नुकसान हो, इसलिए उनका टारगेट भले 26-0 मुमकिन ना हो पाए, पर वो ज़्यादा सीटें गंवाना नहीं चाहेंगी. इसीलिए ये अभी जो गठजोड़ है वो हो रहा है. यहाँ पे जो कांग्रेस के विधायक हैं उनको तोड़ा जा रहा है. उसका रीज़न यही है कि भाजपा चाहती है कि यहाँ पे कम से कम नुकसान हो और 22 से ज़्यादा सीटें भाजपा के पास रहे. हालांकि जो मीडिया में बातें करते हैं वो लोग, तो लक्ष्यांक उनका 26-0 ही रहता है. वो 26 से कम एक भी सीट पे जाना नहीं चाहते, क्योंकि ये पीएम मोदी का गृह राज्य है. बिल्कुल बिल्कुल, हमारे साथ भाजपा के प्रवक्ता हैं, उनको मैं इस मामले पर सवाल कर रहा हूं. अतुल शहा, स्वतः ज्या राज्याला तुमच्याकडून सुद्धा भाजपची आणि संघाची फॅक्टरी विचारांची असं म्हटलं गेलं, तिथे आजच्या घडीला त्या राज्यातून तुम्हाला पंतप्रधान मिळून सुद्धा संघटनात्मक इतक्या अडचणी याव्यात की तुम्हाला विरोधकांचे आमदार फोडावे लागतात लोकसभेच्या तयारीसाठी? नाही, ही तर प्रक्रिया आहे. काँग्रेसला काय आहे, काँग्रेसमध्ये जास्त ज्यांना ते जमलं नाही, कारण ज्या पद्धतीने काँग्रेस आता राज्यामध्ये तिथे आली आहे, म्हणजे राज्याच्या निवडणुका झाल्या त्यावेळी थोडंसं संघर्ष दिसला होता. पण आजचा लोकांना माहिती आहे की केंद्र शासनाची म्हणजे लोकसभेची निवडणूक आहे, आणि ज्या पद्धतीने मोदीजींनी काम केलेलं आहे, GST असेल, मग इन्कम टॅक्स SSC असेल, मग या योजना असतील 292 योजना, मग इन्कम टॅक्स, या सगळ्या गोष्टी. अतुल शहा, योजना एका बाजूला आहेत, आपण योजनांवर नाही, आपण संघटनेतल्या कौशल्यावर चर्चा करतोय. संघटनात्मक बळ गुजरातमध्ये कमकुवत झालंय का भाजपचं? नाही, ऑन द कॉन्ट्ररी, एक बीजेपी मजबूत पक्ष आहे म्हणून त्या तिथे आकर्षण झालेलं आहे लोकांचं. नाही, मग अंदाज असा का व्यक्त होतोय की तुम्ही 26-0 असा परफॉर्मन्स पुन्हा देऊ शकणार नाही? नाही, 26 येणार, राजस्थानमध्ये सगळ्या सीट येणार, मध्य प्रदेशमध्ये सगळ्या सीट येणार. मी तुम्हाला सांगतो. अहो अतुल शहा, मला खूपच हसायला लागलं या वाक्यावर. मगाशी तुमचे ते प्रतिनिधी होते राजस्थानचे, ते बोलते त्यांनी ती इलेक्शन पाहिली होती, त्या लोकांनी सांगितलं होतं की मोदीजींनाच आम्ही प्रिफर करतो. राजस्थानमध्ये आज प्रसादजी, राजस्थान असेल, गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, जे गेल्या वेळी आमचा रिझल्ट आला तसाच होणार आहे. आणि मगाशी मी जे उत्तर प्रदेशचं तुम्हाला जे सांगितलं, अतुलजी फार बरं झालं की मागच्या वेळेला तुमच्या सगळ्या सीट आल्या, नाहीतर उत्तर प्रदेश सारखा दावा तुम्ही या 2 राज्यात सुद्धा केला असता की 26 पैकी 27 जागा येणार. नाही, असं नाही आहे प्रसादजी. मला जे ग्राउंडची माहिती आहे, आणि तुमचे प्रतिनिधी 22 सांगतायत ना. अगदी, ते 22 सांगतात, पण तुमचा दावा 26 आहे. अतुल लोंढेंना आपण पटकन या चर्चेत सहभागी करून घेऊ. अतुल लोंढे,
गुजरातमध्ये काँग्रेसचे आमदार फोडले जात आहेत. का फोडले जात आहेत याची चर्चा आपण केलेली आहे अतुल शहांच्या बरोबर. पण स्वतःचे आमदार टिकवून ठेवणं हे पक्षाला अवघड जातंय का गुजरातमध्ये? नाही, एक गोष्ट लक्षात घ्या प्रसाद, की गुजरातमधली परिस्थिती पाहिली तर मग देशातली नाना पटोले सोडून आले, सावित्रीबाई फुले सोडून आल्या, इथे महाराष्ट्रामध्ये आशिष देशमुख सोडून आलेले आहे, अजून 3-4 आमदार जे आहे ते शिवसेनेचे भाजपाचे आमच्याकडे येतात आहे. हे जी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये आपण असे आयाराम गयाराम ही कन्सेप्ट आपण जी पाहिलेली आहे ती चालते. त्यांना कॅबिनेट मंत्री केलं सरळ सरळ. याचा अर्थ स्पष्टपणे हा आहे की गुजरातमध्ये स्वतः भाजपा घाबरलेली आहे. आणून सरळ कॅबिनेट मंत्री करायचं, अँटी डिफेक्शन लॉला बाजूला ठेवायचं, त्याच्यामधल्या प्रक्रिया ज्या होतील. पण आज त्यांनी तो मेसेज देण्याचा प्रयत्न केला. इथेच दिसून येतं की भाजपा स्वतःच्या गृहराज्यामध्ये गुजरातमध्ये घाबरलेली आहे. एक गोष्ट आपण लक्षात घ्या की नॅशनल लाय आणि नॅशनल ट्रूथ, राष्ट्रीय खोटा आणि राष्ट्रीय सत्य हा सुद्धा मुद्दा याच्यामध्ये राहणार आहे. छत्तीसगड असेल, राजस्थान असेल आणि मध्य प्रदेश असेल, याच्यामध्ये जी वचनं राहुलजींनी दिलेली होती जनतेला ती पूर्ण करण्यामध्ये तसूभरी वेळ लावला नाही. तिथे कोणी अभ्यास करत बसलं नाही आहे, तिथे कोणी कोणाला विचारत बसलं नाही आहे, तिथे कोणी ऑनलाईन लोकांना लाईनमध्ये उभं राहण्याचं काम केलेलं नाही आहे. इनफॅक्ट मी तुम्हाला सांगतो की छत्तीसगडमध्ये 11च्या 11 सीट आम्ही काँग्रेस जिंकणार हे तुम्हाला मी आत्ता सांगतो. मध्य प्रदेश आणि गुजरातच्या ज्या गोष्टी करून राहिले, गुजरातमध्ये 15 सीटच्या वरती हे जाणार नाही आणि युपीमध्ये सुद्धा 19 सीटच्या वरती जाणार नाही. आमचे स्वतःचे पण सर्वे, आमच्या स्वतःचं पण प्लॅनिंग आहे. अगदी अगदी. तुम्ही आता पूर्व भारताची चर्चा केलीत, त्या निमित्तानं तुम्ही छत्तीसगडचा उल्लेख केलात, मध्य प्रदेशची चर्चा आपण या दरम्यानच्या काळात करतोच आहोत. भाजपचा दावा आहे की मध्य प्रदेशमध्येही सगळ्या जागा ते जिंकणार आहेत. अनंत येवलेकर, आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीनं एक एक आकडे समोर येत आहेत त्यात कुठं ना कुठेतरी 264 मधला मोठा भरणा हा या पश्चिमेकडच्या राज्यांकडूनच होताना दिसतोय. पंजाबात काही फार हाती लागेल अशी भाजपसाठी चिन्ह नाही आहेत आत्ताच्या घडीला. जे काही मिळेल ते राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र या राज्यांमधून आहे. मग हा आकडा वाढून वाढून किती जाईल जर या राज्यांची चर्चा करायची झाली तर? नाही, आकड्यांच्याच परिभाषेमध्ये बोलायचं असेल तर सगळेजण जे म्हणतात ते, तुम्ही ज्याच्यावर भर देत आहात प्रसादजी, फार फरक पडेल असं नाही, पण खाली येईल असं मला वाटत नाही. कारण तुम्ही आत्ताच मगाशी दक्षिणेची बातमी दाखवलीत. माझी जी माहिती आहे म्हणजे आपल्याला, तुम्हाला काय किंवा मला काय कुठल्याच बाजूने जायचं कारण नाही. आपण फक्त जे समोर दिसतंय ते पाहणार आणि सांगणार. याचा अंदाज भारतीय जनता पक्षाच्या शीर्षस्थ नेत्यांना हा आधीपासून होता की आपण मागच्या वेळेला एवढ्या जागा मिळवल्या म्हणजे आता पुढच्या वेळेला याही ॲश्युअर्ड झालेल्या आहेत, अशातली काही गोष्ट नाही. त्यामुळे आपल्याला पुढच्या वेळेला काय केलं पाहिजे याची तयारी त्यांनी आधीपासून सुरू केलेली होती आणि त्याचे काही ठिकाणी आपल्याला त्यांना फायदे मिळताना कदाचित दिसतील. अगदी. आपल्याबरोबर व्यंकटेश केसरी आहेत आणि त्यानंतर आपण प्रकाश पवार यांनाही प्रश्न विचारणार आहोत. व्यंकटेश केसरी, पश्चिमेकडच्या राज्यांमध्ये मिळणारं यश हे भाजपसाठी जर जमेचं असेल तर ते UPA-साठी आव्हानात्मक नाही का? त्यातल्या एका ठिकाणी त्यांचं राज्य आहे, म्हणजे राजस्थानात राज्य असून सुद्धा लोक लोकसभेच्या वेळेला मोदींचा चेहरा पसंत करताना दिसत आहेत. याचा अर्थ सरळ आहे की स्थानिक नेतृत्व त्यांनी जो डायनॅमिझम दाखवायला पाहिजे होता तो ते दाखवू शकले नाहीत. म्हणजे सत्तेत आल्यानंतर किंवा सत्तेत येण्यापूर्वी जो एक त्यांचा राजस्थानमध्ये आणि उत्तर प्रदेशमध्ये ज्या बाय इलेक्शन झाल्या त्या बाय इलेक्शनमध्ये सतत भाजपाला पिछाट मिळालेली आहे. तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये मुख्यमंत्र्याचा मतदारसंघात उपमुख्यमंत्र्याच्या लोकसभा मतदारसंघामध्ये भाजपा हरलेली आहे. तशीच गोष्ट राजस्थानमध्ये ज्यावेळेस मागच्या निवडणुकीमध्ये राजस्थानमध्ये सर्वच्या सर्व जागा भाजपाने जिंकल्यानंतर उपनिवडणुकीमध्ये म्हणजे बाय इलेक्शनमध्ये भाजपाची हार होत गेली. ते जे स्पिरिट ठेवायला पाहिजे होतं, म्हणजे तुमचा सर्वे जर हा खरा असेल तर ते स्पिरिट अजूनपर्यंत ठेवण्यात आलेलं नाही आहे. आता पुढची जी त्यांची स्ट्रॅटेजी असू शकते म्हणजे असायला पाहिजे असं म्हणतो आपण की उमेदवारांची चांगली निवड करणे आणि जी आक्रमकता आहे, जे प्रचारामध्ये कल्पकता आहे ती जर ठेवली तर हा मुकाबला चांगला होईल. अगदी अगदी. व्यंकटेश केसरी,
अत्यंत नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो की होय, हा आमचा सर्व्हे खराच आहे, कारण देशातल्या सर्वात मोठ्या नेटवर्कच्याच मदतीनं नव्हे तर अत्यंत अनुभवसंपन्न आमच्या सहकाऱ्यांच्या मदतीनं आम्ही हा केलेला आहे आणि त्यातून 264चा आकडा समोर आला आहे NDAसाठी. आता प्रकाश पवार यांना माझा प्रश्न आहे. प्रकाशजी, ज्या पद्धतीची आकडेवारी आली आणि पश्चिम भारताच्या संदर्भातली चर्चा आपण केली, मध्य प्रदेशविषयीची आपण चर्चा करायला हवी. मध्य प्रदेशमध्ये आत्ताच्या घडीला छत्तीसगडबाबत UPA आणि महागठबंधन या दोघांनाही बऱ्यापैकी आशा आहे, पण मध्य प्रदेशची हवा काय सांगते आहे? कारण त्या राज्यात आत्ता भाजपला निसटता पराभव आणि काँग्रेसला घासून विजय मिळालेला आहे. मला असं वाटतं की याच्याबद्दल मध्य प्रदेशामध्ये वोटिंग फार मोठ्या प्रमाणावरती BJPच्या विरोधात नव्हतं. ते एकदम काटावरती वोटिंग त्यांना पडलेलं होतं काँग्रेसला. याच्यामुळे आत्ताची निवडणूक जर राज्याची निवडणूक नाही आणि ही निवडणूक केंद्राची निवडणूक असल्यामुळे काही मतांचा टक्का बदलू शकतो आणि जो बदललेला टक्केवारी असेल ती भाजपला फॉर जाण्याची तिथं शक्यता निर्माण होते. आणि दुसरा मुद्दा आहे की त्या ठिकाणी आघाड्या कशा होतात, कारण आघाड्याचा एक मुद्दा असा आहे की मध्य प्रदेशातला तणाव हा मध्य प्रदेशाच्या जोडीला उत्तर प्रदेशाशी संलग्न आहे. कारण का तर तिकडं जर मायावतींबरोबर आणि सपबरोबर युती नाही झाली त्यांची काँग्रेसची, तर इकडं सुद्धा त्यांना काहीतरी फटका बसण्याची शक्यता निर्माण होते. म्हणून आघाड्या कशा होतात यावरती सुद्धा मध्य प्रदेशाचं गणित डिपेंड आहे. प्रकाश पवार, या निमित्तानं आणखीन एक छोटासा प्रश्न, कृपया थोडक्यात उत्तर अपेक्षित आहे. तो म्हणजे असा की मध्य प्रदेशमध्ये सत्तेत आल्याच्या नंतर भाजपाच्या विरोधात असलेल्या काँग्रेसकडून त्या चुका टाळायला हव्या होत्या का, ज्या चुका भाजपनं सत्तेत असताना केल्या? उदाहरणार्थ, शेतीचे चुकारे देण्याच्या बाबतीत चुका झाल्या होत्या, कर्जमाफीच्या बाबतीत विविध तक्रारी होत्या आणि भाजपला त्या भोवल्या. पण असं असताना काँग्रेस मध्य प्रदेशात सत्तेत आली आणि त्यानंतरच्या कार्यकाळात ज्या बातम्या समोर आल्या आहेत त्या सुद्धा कर्जमाफीच्या बद्दल शेतकऱ्यांच्या नाराजीलाच अधोरेखित करतायत. शेतकऱ्यांची नाराजी हा खूप मोठा मुद्दा आहे. म्हणजे तो ऑल ओव्हर इंडिया भारताचा मुद्दा आहे, फक्त मध्य प्रदेशाचा मुद्दा नाही. आणि शेतकऱ्यांची नाराजी 4 महिन्यात आणि 2 महिन्यात थांबवता येते असा मुद्दा अजिबात होऊ शकत नाही. त्याच्यामुळे त्यांनी एका बाजूला हे 2-3 महिन्याचं प्रकरण पाहिलेलं आहे, दुसऱ्या बाजूने भाजपचं साधारणपणे 3 टर्मचं सरकार पाहिलेलं आहे. याच्यामुळे तो मुद्दा एका अर्थाने मला असं वाटतं राज्याच्या पातळीवरती राहील आणि राज्य सोडून नॅशनल लेवलच्या मुद्द्यावरती निवडणुका जर गेल्या तर BJPला फार होतील. परंतु जर शेतकऱ्यांच्याच मुद्द्यावरती त्या निवडणुका आल्या तर काँग्रेसकडे झुकता कल राहील. अगदी आपल्याबरोबर राजस्थान आणि गुजरातचे प्रतिनिधी आहेत, त्यांना आपण एक एक प्रश्न टप्प्याटप्प्याने विचारणार आहोत. माझा सगळ्यात पहिला प्रश्न ब्रिजेश दोशी यांना है. ब्रिजेश जी, जब भी महाराष्ट्र में कोई चुनाव नगर निगम का होता है तो खास तौर पर अगर मुंबई की बात करें, क्योंकि गुजरात के कई लोगों को मुंबई बड़ी प्यारी लगती है और परिचित भी होते हैं लोग, तो मुंबई में जब भी चुनाव होता है तो अस्मिता की बात आती है. क्या इस समय प्रधानमंत्री पद पर गुजराती व्यक्ति का बैठा होना गुजरातियों के लिए अस्मिता का मुद्दा है, और अगर क्या अस्मिता का मुद्दा बाकी तमाम मुद्दों पे भारी पड़ सकता है? जी बिल्कुल, ये सबसे बड़ा मुद्दा रहेगा. बीजेपी जब भी राष्ट्रवाद की बात करती है या राष्ट्रवाद का मुद्दा आता है तो गुजरात में ये मुद्दा हमेशा रहता है कि यहाँ से गुजराती PM बन के गया है तो वो गुजराती PM है तो उनको ज़्यादा से ज़्यादा मजबूत करने की जवाबदारी गुजरात की होती है. इसीलिए जितने भी चुनाव हुए वहाँ पे ये बात बड़े जोर शोर से कही गई और इसीलिए पिछले जो लोकसभा चुनाव थे उसमें यहाँ से भाजपा को 26 में से 26 सीटें जो मिलने का सबसे बड़ा कारण है वो ये भी है कि एक गुजराती जो है वो PM बन रहा है. अभी तक का देश का इतिहास देखिए, सिर्फ 2 गुजराती PM बने, एक मोरारजी भाई देसाई थे और दूसरे नरेंद्र मोदी. तो इस बार भी ये मुद्दा मुख्य रहेगा. जब भी भाजपा वोट मांगने जाएंगी तो नरेंद्र मोदी सरकार की जो उपलब्धियां हैं वो तो रहेंगी, पर सबसे बड़ा मुद्दा ये आएगा कि वापस आप एक गुजराती को PM देखना चाहते हैं कि नहीं. और स्वाभाविक तौर पर कोई भी बंदा ये नहीं कहेगा कि एक गुजराती PM ना हो, तो ये मुद्दा गुजरात में सबसे बड़ा रहेगा. बिल्कुल, हमारे साथ राजस्थान से हमारे वरिष्ठ प्रतिनिधि शशि मोहन शर्मा हैं, उनसे एक सवाल करेंगे और फिर हमें ब्रेक लेना है, इसलिए मैं आपको रोक रहा हूं. शशि मोहन जी, जिस तरीके से अस्मिता का मुद्दा गुजरात में हावी रह सकता है, क्या आपके सरकार के मुख्यमंत्री का चेहरा राजस्थान में लोकसभा में असर करेगा या नहीं करेगा?
देखिए, अशोक गहलोत का चेहरा असर करेगा, इसमें कोई दो राय नहीं है, लेकिन कितना असर करता है ये बड़ी गंभीर बात है। जहां तक गुजराती अस्मिता की बात है तो राजस्थान में कांग्रेस ये कहती है कि गुजराती अस्मिता की बात करने वाले अमित शाह और नरेंद्र मोदी जब राष्ट्रवाद की बात करते हैं तो फिर वो गुजरात की बात करके क्षेत्रवाद को बढ़ावा क्यों दे रहे हैं। अगर राष्ट्र की बात करनी है तो फिर राष्ट्रीय स्तर पर सभी को आगे बढ़ाना होगा, सभी को साथ लेकर चलना होगा। लेकिन क्या कांग्रेस अपने दल के लोगों को साथ लेकर के चल पाएगी और मजबूती से प्रदर्शन कर पाएगी, ये एक बड़ा सवाल है। हालांकि अशोक गहलोत और सचिन पायलट में अभी तक सब कुछ ठीक ठाक चल रहा है, लेकिन टिकट के मामले में जब कल देर रात तक सेंट्रल इलेक्शन कमेटी की बैठक हुई और स्क्रीनिंग कमेटी की बैठक हुई, स्क्रीनिंग कमेटी के अंदर 20 नामों पर पैनल बना लिया है और ये लगता है यहाँ के लोगों को कि अशोक गहलोत की सरकार ने अभी तक 2 महीने में जो परफॉर्म किया है, जिस तरह से योजना, लेकिन अगर मैं चलते चलते बहुत एक वाक्य में आपसे सवाल पूछूं और आपको एक वाक्य में जवाब देना हो तो आप प्लीज हो सके तो कोशिश करिए। सवाल यह है, मामा जी मोदी जी पे भारी पड़ेंगे या नहीं पड़ेंगे? देखिए, अभी नहीं लगता कि मामा जी मोदी पे भारी पड़ेंगे, अभी के हाल में ऐसा कहा जा सकता है। बहुत बहुत शुक्रिया आप दोनों का, ब्रिजेश दोषी और साथ ही साथ हमारे सहकारी शशि मोहन शर्मा, आप दोनों का बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद। इसी के साथ एक ब्रेक का समय हो चुका है। आपण सर्वजण असेच चर्चेमध्ये बाकीचे सर्व आमचे मान्यवर थांबात आणि यानंतरच्या चर्चेतही सहभागी व्हा। आपण एक छोटासा जाहिरातीचा ब्रेक घेतोय, जाहिरातीच्या विश्रांतीनंतर लगेचच परतणार आहोत। कुठेही जाऊ नका, पहा फक्त झी24 तास। नमस्कार, झी24 तासच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रसाद काथे। आपण चर्चा करतोय एनडीएचं घोडं 264 वरच अडणार का। आपल्यासोबत विविध मान्यवर आहेत, त्यांची एक पटकन ओळख करून घेऊ आणि त्यानंतर ही चर्चा आता शेवटच्या टप्प्यात आल्यानं त्या टप्प्याची सुरुवात आपण करणार आहोत। आपल्यासोबत आहेत काँग्रेस प्रवक्ता अतुल लोंढे, राजकीय विश्लेषक अनंत येवलेकर, राजकीय विश्लेषक व्यंकटेश केसरी, राजकीय विश्लेषक प्रकाश पवार, त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक दक्षिण भारतावर नजर ठेवून आहेत। त्यानंतर आमच्या सोबत आहेत हैदराबादहून आमचे दक्षिण भारतातले विभाग प्रमुख प्रसाद भोसेकर आणि आमच्या सोबत आत्ता स्टुडिओमध्ये आहेत अतुल लोंढे, माफ करा अतुल शाह, दोघांची नावं अतुल असल्यामुळे जरा गडबड झाली। अतुल शाह, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी। आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत। प्रसाद भोसेकर आत्ता चर्चेत सहभागी होत आहेत। दक्षिण भारतावर प्रसाद आपलं अत्यंत बारीक लक्ष असतं। आता या निमित्तानं दक्षिण भारतातलं असं कुठलं राज्य असेल जिथे भाजप मागच्या वेळेपेक्षा अधिक चांगलं परफॉर्म करू शकेल? दक्षिण भारतामधलं भाजपाचं जे गड मानलं जातं ते कर्नाटक आहे आणि कर्नाटक वरती त्यांची नजर आहे आणि इथं जितके सीट्स त्यांना मिळवता येतील त्यावरती पुष्कळ दिवसापासून एक एक्सरसाइज चालू आहे। पण जे तामिळनाडू स्टेट आहे तिकडे पण जे त्यांनी एनडीएचं नवीन आता गठबंधन केलंय डीएमडीके बरोबर हो, एआयएडीएमके आणि पीएमके हे सगळे ज्या पार्टीजची त्यांनी 39 सीट्स वरती जे गठबंधन केलंय तर त्याच्यामध्ये पण ते एक इंटरेस्टिंग आहे। पण चिंताची विषय हे आहे की आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये बीजेपीला फक्त एक सीट आहे 2014 मध्ये, तर आता पण तेवढं काही ब्राईट प्रॉस्पेक्ट्स दिसत नाहीयेत बीजेपीला। अगदी जर आपण आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा या 4 राज्यांचा विचार केला तर एकत्रित बेरीज केली सगळ्या उपलब्ध जागांची आणि भाजपला मिळणाऱ्या किंवा एनडीएला मिळणाऱ्या जागा मोजल्या तर त्या किती असतील हे सांगणं कठीण राहील प्रसाद, कारण की हायपोथेटिकल क्वेश्चन आहे सध्या। कर्नाटकमध्ये त्यांचा पलटा भारी जरूर आहे, पण दुसऱ्या स्टेट्समध्ये ते किती मिळू शकतील, कारण की तामिळनाडूमध्ये ते अलायन्समध्ये आहेत एआयडीएमकेशी, पीएमकेशी आणि दुसरे डीएमडीके पार्टीशी, आणि पण आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये ते सिंगल पार्टी म्हणून इलेक्शन मध्ये जात आहेत। फक्त एक सीट आता त्यांच्याकडे आहे, ते पण इथं कठीण दिसतात बीजेपीचे जे प्रॉस्पेक्ट्स आहेत। आणि केरळमध्ये तर त्यांना फार अपेक्षा आहे केरळमधून की सीट्स जिंकावं,
पण तिथं पण किती टक्कर देऊ शकतात जे लोकल लेफ्ट फ्रंट आहे किंवा काँग्रेस पार्टीचं गठबंधन आहे. अगदी आपल्याकडे कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळ या 3 राज्यांचे आकडे तयार आहेत. थोड्याच वेळात ते स्क्रीनवर यायला लागतील, तेव्हा त्याचीही मोजदाद आपण करू. आपल्याबरोबर प्रताप नाईक आहेत. प्रताप नाईक, एक अंदाज जो आपण कर्नाटकाचा व्यक्त केला आहे त्यामध्ये आत्ताची माहिती जी आपली होती ती अशी होती की कर्नाटकात काँग्रेसला थोडीशी बढत मिळताना दिसते, थोडा फायदा होताना दिसतोय. मात्र प्रसाद भोसेकरांचं आकलन थोडंसं वेगळं सांगतंय. तुमच्याकडची माहिती काय आहे ती पण एकदा सांगा, म्हणजे आपल्याला काही जर या आकलनात बदल करायचे असतील तर आपण नक्की करू. नक्कीच आपण पाहतो की लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरच कर्नाटक राज्यामधलं सरकार बदलावं, भाजपचं सरकार यावं याच्यासाठी कालपर्यंत प्रयत्न झाले होते, पण तिथं भाजपला यश मिळालेलं नाही. कारण भाजपला हा अंदाज आला होता की कर्नाटकमध्ये JDS आणि काँग्रेस एकत्रित निवडणुकीला सामोरे गेले तर अनेक मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि JDSची मतं जी आहेत ती 70-80% जातात आणि त्या ठिकाणी भाजपला खूप मोठा दणका बसू शकतो. आत्ताच्या घडीला कर्नाटकमध्ये भाजपकडे 17 जागा आहेत, त्यापैकी जवळपास 5 ते 6 जागा त्या ठिकाणी आत्ताच्या घडीला कमी होऊ शकतात. त्याचं कारण असं आहे की त्या ठिकाणी भाजप 3 नंबरला आहे तर JDS आणि काँग्रेस 1 नंबरला आहे. आपण ओल्ड मैसूर स्टेटमध्ये जर उदाहरण घेतलं तर 3-4 मतदारसंघ असे आहेत की ज्या ठिकाणी भाजपचं साधं अस्तित्व आहे, पण त्या ठिकाणी त्यांचा उमेदवार सुद्धा निवडणूक रिंगणात नव्हता. ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. आणि केरळचा आपण विचार केला तर केरळमध्ये शबरीमाला मंदिराच्या प्रवेशावरनं जो वाद निर्माण झाला होता त्या परिसरामध्ये काही अंशी भाजपला तिथे फायदा होण्याची शक्यता आहे. एकूणच आपण बघतो की दक्षिणमध्ये ज्या पद्धतीनं अपेक्षा भाजपला आहेत त्या पद्धतीचं मिळेल की नाही याच्याबद्दल शंका आहे, पण कर्नाटकमधल्या काही जागा कमी होतील, केरळमधल्या थोड्याशा वाढतील, पण किती वाढतील, किती जागा येतील याच्याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. आपल्याकडे जी माहिती आहे प्रताप त्यावर आपण एकदा पटकन नजर टाकूया. आपण स्क्रीनवर बघू शकता आत्ताच्या घडीला आपण केरळची माहिती दाखवतोय. भाजपा 1, काँग्रेस 12, डावे 7 अशी ही माहिती आहे. केरळमधल्या एकूण जागा 20 आहेत. यानंतरचं पुढचं राज्य स्क्रीनवर येत आहे कर्नाटक, 28 जागा. आपल्या अंदाजानुसार भाजपला आत्ता 8 जागाच मिळू शकतात. काँग्रेसला चांगल्यापैकी यश आहे, 20 जागा कर्नाटकात मिळू शकतात, इतरांना 0 जागा. यानंतरचं कुठलं राज्य आहे ते पहा, तेलंगणा 17 जागा एकूण, भाजप 1, काँग्रेस 0, TRS 15, MIM 1. 17 जागांपैकी काय असेल अंदाज तेलंगणाचा तो पाहिला. आता आपण आंध्र प्रदेशच्या 25 जागांविषयीचा अंदाज बघूया. भाजपा 2, काँग्रेस 0, तेलुगु देसम 10, YSR 10, इतर 3. आत्तापर्यंतच्या एकूण चर्चेत आपण तामिळनाडूचाही एक आलेख पाहणार आहोत. 40 जागा, भाजपा 15, काँग्रेस 25, इतर 0. आता इथे जेव्हा भाजपा म्हणतो आहोत तेव्हा भाजपाची राष्ट्रीय आघाडी विचारात घेतली गेलेली आहे. काँग्रेसची सुद्धा राष्ट्रीय आघाडी आकड्यामध्ये विचारात घेतलेली आहे. आपल्या सगळ्या मान्यवरांना आत्तापर्यंत आपण देशाच्या सर्व भागांची चर्चा केली, तेव्हा आता या पुढची चर्चा, आणि ती अर्थात अशी की जर 543 पैकी 264 वर हे गाडं अडणार असेल एनडीएचं, तर त्रिशंकू लोकसभेला आपण सामोरे जातो आहोत का? या संदर्भात झी24 तासच्या 24तास.com या वेबसाईटवर आम्ही एक ओपिनियन पोल केला, ज्यात नेटिझन्सची मतं मागितली होती. तो काय आला ते आपण आता स्क्रीनवर पाहतोय. लक्ष देऊन पहा. आपण आमच्या नेटिझन्सना प्रश्न विचारला होता की येणारी लोकसभा ही त्रिशंकू असेल का, आणि त्यांची काय उत्तरं आली आहेत ती पण थोडक्याच क्षणात आपल्या समोर येणार आहेत. लोकसभा त्रिशंकू होईल असं तुम्हाला वाटतं का? 40% लोक होय म्हणतात, 60% लोक नाही म्हणतात. देशाची लोकसभा त्रिशंकू नसेल असं नेटिझन्सचं म्हणणं आहे. दरम्यान आपला अंदाज आजच्या घडीला तरी 264 एनडीएला देतोय, विरोधकांना 279 जागा देतोय. असंही यातून एक निष्कर्षाप्रदचं मत येऊ शकतं. तेव्हा आता सर्व मान्यवरांना चर्चा ही अर्थातच त्रिशंकू लोकसभेच्या अनुषंगाने. अतुल लोंढे, आपण आता रॅपिड फायर सुरू करतोय, तेव्हा सर्वांना विनंती, कृपया आपण थोडक्यात 30-30 सेकंदात उत्तर द्या, म्हणजे आपण आपल्या सोबतच्या सर्व मान्यवरांना चर्चेत वेळ देऊन सहभागी करू शकू. अतुल लोंढे, पहिला प्रश्न, देशाची लोकसंख्या त्रिशंकू झाली तर त्याला जबाबदार कोण असेल?
त्याला जबाबदार असा आहे की दोन घटक आहेत त्याच्यामध्ये. एक 2004 ते 2014 या त्रिशंकू सरकार जरी असलं तरी पण खूप चांगली कामगिरी झालेली आहे आणि मोदी साहेबांना एक हाती सत्ता दिल्यानंतर हा देश अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून, शेतीच्या दृष्टिकोनातून, बेरोजगारीच्या दृष्टिकोनातून, उत्पादनाच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टीतून मागे आलेला आहे. काहीही कृत्या केल्या तरी आता अशी परिस्थिती आहे की आपण जरी 264 दाखवत असला तरी या 50 दिवसामध्ये ही परिस्थिती अजून कमी कमी होताना दिसेल आणि मी आपल्याला गॅरंटी देतो ही एनडीए बीजेपी सहित 200च्या आतमध्ये आलेली राहील. अगदी व्यंकटेश केसरी, अतुल लोंढे म्हणतात एनडीए 200च्याही आत आलेला दिसेल ज्या वेळेला 23 मेला मतपत्रिका मोजायला अर्थात आत्ताच्या घडीला ईव्हीएम मोजायला सुरुवात होईल. पण प्रॅक्टिकली आत्ताच्या घडीला जरी त्रिशंकूची स्थिती दिसत असेल या देशाला 2019 मध्ये त्रिशंकू लोकसभा परवडणारी आहे का? 1991 ते 2014 पर्यंत या देशामध्ये त्रिशंकू लोकसभा होत्या. इकॉनॉमिक रिफॉर्म्स 1991 साली नरसिंहरावच्या काळात आले. वाजपेयींनी स्वतः 6 वर्ष आघाडीचं सरकार चालवलं, तेही त्रिशंकू होतं. मनमोहन सिंग यांचं जे 10 वर्षाचं सरकार होतं तेही त्रिशंकू होतं. त्यांनी चांगली धोरणं घेतली होती. RTI होता, मनरेगा होती. त्यामुळे त्रिशंकू लोकसभा असेल तर सरकारवरती परिणाम होतो हे म्हणणं बरोबर नाही आहे. तुमच्याकडे पाशवी बहुमत असेल आणि तुमचं डोकं रिकामा असेल तर तुम्ही निर्णय कसे घेणार हा एक भाग आहे. दुसरी गोष्ट, मागाशी तुम्ही जे दक्षिणेतलं म्हणत होता, दक्षिणेमध्ये प्रादेशिक पक्षांच्या हातात सत्ता आहे. तिथे नॅशनल पार्टीजना काही स्थान नाही आहे. त्यामुळं कुठलाही प्रादेशिक पक्ष, मग ते केरळपासून कर्नाटकापर्यंत असेल, ते प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय पक्षांना त्यांची जागा घेऊ देणार, आपली स्पेस त्यांना देऊ देणार नाहीत. हा एक भाग आहे. त्यामुळं की एकाच पक्षाचं सरकार असेल केंद्रात आणि राज्यात फार विकास होतो हे देशांनी पाहिलेलं आहे. त्याची धारणा पाहिजे सरकारमध्ये बसलेल्या लोकांची कितपत. अगदी आपल्या बरोबर अनंत येवलेकर आहेत. आता अनंत येवलेकर, या गेल्या 5 वर्षातला सरकारचा परफॉर्मन्स, सरकारचं काम विरुद्ध त्याआधी त्रिशंकू सरकारच्या दरम्यान झालेली कामगिरी, या दोन्हीपैकी पारड्यात जर आपण त्या गोष्टी टाकल्या तर कोणती गोष्ट खाली जाईल? नाही, राजकारणामधलं जे तत्व आपण पाहिलं तर त्याच्यानुसार केव्हाही बहुमताचं सरकार हे जास्त सुलभपणे काम करू शकतं हे निर्विवाद सत्य आहे. आता माझा आवाज गेलेला होता त्यामुळे कोण बोलत होतं ते माझ्या लक्षात नाही आलं. पण आता व्यंकटेश केसरी आपल्या समोर मत मांडत होते. हा तर ते म्हणत होते ते बरोबरच आहे. आणि जे घडतं आहे म्हणजे आपल्या ह्या चर्चेप्रमाणेच जर पुढे गोष्टी घडत गेल्या तर पाशवी बहुमत मिळण्याची शक्यता तर दुरापास्तच आहे. याच्यामध्ये एक असं लक्षात घेतलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं एका गोष्टीचा उल्लेख, आता नेटिझन्सचा जो कौल होता तो आपण पाहिला, पण त्या अनुषंगाने समाज माध्यमं अजून पुढच्या काळामध्ये जास्त प्रभावी होऊन काम करणार आहेत हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. आणि ते काय जनमत इकडे तिकडे करतात याचा पण विचार हा पुढे येणार आहे. अगदी बरोबर आहे. आपल्या सोबत आता व्यंकटेश केसरी यांच्याच शेजारच्या फ्रेममध्ये प्रकाश पवार आहेत. प्रकाश पवार, आत्ता 2 राजकीय विश्लेषकांनी आपापली मतं मांडली. आत्ता जर समजा त्रिशंकू लोकसभेच्या दिशेनं वाटचाल सुरू झाली तर त्यात कोणता घटक अत्यंत प्रभावी ठरेल प्रचारामधला? त्रिशंकू लोकसभेची निवडणूक जर साकारलीच तर त्याच्यामध्ये महत्त्वाचा जो घटक असेल तो म्हणजे एका अर्थाने नॉर्थ ईस्टमध्ये निर्माण झालेलं नागरिकत्वाचं विधेयक, की ज्या ठिकाणी भाजपच्या जागा वाढणार आहेत आणि त्याच्यामुळेच भाजप हे त्रिशंकूकडे वाटचाल करू शकेल. जर ते तसं नसतं झालं त्या नॉर्थ ईस्टच्या बद्दलच्या तर पश्चिम बंगाल बिहारमधल्या जागा त्यांच्या वाढत आहेत. परंतु राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा इथे मात्र भाजपला जेवढ्या जागा दाखवलेल्या आहेत त्याच्यापेक्षा अजून कमीच जागा मिळण्याची शक्यता आहे. याच्यामुळे ही त्रिशंकू अवस्था अजून जास्तच डार्क होण्याची शक्यता आहे. म्हणजे त्रिशंकू अवस्था येणारच अशी जवळजवळ ग्वाहीच आपला हा सर्वे देताना दिसतोय. अगदी प्रताप नाईक, आपल्याकडून प्रतिक्रिया अपेक्षित आहे. जर समजा त्रिशंकूच्या दृष्टीनं वाटचाल होणार असेल किंवा तशा प्रकारे घटना घडणार असतील तर त्यातलं महाराष्ट्राचं योगदान काय असेल?
महाराष्ट्राचं मोठं योगदान असेल की राष्ट्रवादी पक्षाची भूमिका याच्यामध्ये महत्त्वाची असेल आणि छोटे छोटे पक्ष म्हणजे स्वाभिमानी शेतकरी पक्ष जो आहे तो देखील त्यावेळेला काय भूमिका घेतो हा महत्त्वाचा विषय राहणार आहे. पण महाराष्ट्रातून किती खासदार निवडून येतात भाजपच्या साठी हा महत्त्वाचा विषय आहे. कारण सगळ्यात मोठं टार्गेट जे आहे ते महाराष्ट्र आणि कर्नाटकवर भाजपनं ठेवलेलं आहे. या ठिकाणी त्यांना बहुसंख्य असे खासदार निवडून आणायचे आहेत आणि याच्यावर मोठी भिस्त भाजपची आहे. अगदी प्रसाद भोसेकर, आपल्याला एक आता प्रश्न, या आगामी काळात तुमच्या लेखी लोकसभा त्रिशंकू होईल का? हे पण हायपोथेटिकल क्वेश्चन आहे. होऊ शकतं, पण जे दक्षिण भारताचा जर विचारलं मला किंवा आंध्र प्रदेश तेलंगणामध्ये, तर भाजपची परिस्थिती इथं बिलकुल ठीक नाही आहे. कारण की हे दोन स्टेट्समध्ये त्यांचं प्रेझेन्स जे ते हे एक्सपेक्ट करतायत तेवढे सीट्स इथं त्यांना मिळणं कठीण दिसतंय. आणि तसंच कर्नाटकामध्ये पण त्यांची सरकार होती, पण आता काँग्रेसची सरकार तिकडे आहे. पण किती त्यांना सीट्स मिळवता येतील ह्याच्यावरती पण एक प्रश्नचिन्ह लागलेलं आहे. आणि तामिळनाडू, केरला त्याच्यामध्ये पण आता भाजप कुठपर्यंत ते आपलं एक स्टॅम्प लावतील हे सांगणं पण कठीण राहील. अगदी. आता आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सोबत मुंबई स्टुडिओत असलेले अतुल शहा, प्रवक्ता भारतीय जनता पार्टी यांच्याशी. अतुल शहा, आपण या सर्व मान्यवरांची मतं ऐकली. तुमचं पहिलं आकलन सांगा, भाजपा आघाडीला किती मतं मिळतील आणि भाजपाला किती जागा मिळतील? दोन्ही बाबतीत जागा असाच शब्द वापरायचा होता, चुकून मतं वापरला गेला. खरं म्हणजे मगाशी तुम्ही सांगितलं तुमच्या नेटिझन्सनी एक पोल केलं तुम्ही, त्याच्यामध्ये तुम्ही दाखवलं की 60% ऑफ युअर नेटिझन्स आर सेइंग दॅट इट विल नॉट बी अ हंग पार्लमेंट. म्हणजे हे हंग होणार नाही आहे. त्याचं कारण असं, ज्या पद्धतीचं नेतृत्व मोदी साहेबांनी दिलेलं आहे. अजून तर काल निवडणुका जाहीर झाल्या. आता हा जो सर्वे तुमचा झालेला आहे, इट कुड बी बिफोर दिस, तो झाला असेल 264. तुम्ही कुठल्या पद्धतीने आला मला माहीत नाही आहे. पण मी तुम्हाला सांगतो, मगाशी मी जे सांगितलं की राजस्थान असेल, मध्य प्रदेश असेल, उत्तर प्रदेश असेल, अगदी कर्नाटक ज्याच्यामध्ये हे तुम्ही दाखवता ना, पण कर्नाटकमध्ये ज्या पद्धतीचं सरकार चाललेलं आहे तिथे मुख्यमंत्री म्हणतो मला क्लार्कसारखी वागणूक मिळत आहे. त्या तिथे तुम्ही अपेक्षा करता ते कुठलाही गठबंधन होऊन द्या, एक नेतृत्व, एकच प्रसाद, एकच सेकंड, एक लीडरशिप क्वालिटीज जी असेल आणि देशाला सुरक्षिततेकडे घेऊन जाणारा नेतृत्वाला लोक त्याच्या मागे राहणार आहे. आणि तेच नाव आहे नरेंद्र मोदी. अतुल शहा, मी प्रश्न विचारला होता, मला तुम्ही एनडीएचा आकडा सांगा तुमच्या मनातला आणि भाजपचा सुद्धा. मी तुम्हाला सांगतो, यंदा 282च्या वर भारतीय जनता पार्टी स्वतः 300च्या वर जाणार आणि एनडीए तर कुठे पोहोचेल इट विल बी अनइमॅजिनेबल. असं हा, कारण नेतृत्व. ठीक आहे, लोकशाहीत अतुल शहा यांना मतप्रदर्शनाचा पूर्ण अधिकार आहे. अतुल लोंढे, तुमच्या चेहऱ्यावरचे भाव मला कळले आहेत, ते माझ्यापर्यंत पोहोचलेले सुद्धा आहेत. पण आता एक प्रश्न आपण या निमित्तानं आणखीन अतुल शहांना विचारणार आहोत. अतुल शहाजी, यूपीए काय करेल, यूपीएचे आकडे किती होतील हे पण एकदा जरा सांगून टाका आम्हाला. मी खरं म्हणजे यूपीए ज्या प्रकारे त्यांचं आता महागठबंधन कुठल्या प्रकारे कुठे काय होतं तेच क्लॅरिटी नाही आहे. सो इट विल बी टू सिली टू प्रेडिक्ट ऑन दॅम. पण एवढं निश्चित आहे की यूपीए आज जे मुंगेरी लालचे स्वप्न बघतायत ते लोक त्यांचे स्वप्न पूर्ण करू शकणार नाही. ठीक आहे, हरकत नाही. धन्यवाद अतुल शहा. अतुल लोंढे, तुम्हाला या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात उत्तर देण्याची संधी मिळते. तुम्ही पण तुमचे आकडे एकदा सांगा आणि तुमच्या लेखी एनडीएला तुम्ही मगाशी 200पेक्षा कमीमध्ये मोजलं होतं, यूपीएची आकडेवारी सांगा. तुम्हाला काय दावा करावासा वाटतो? दोन गोष्टी आहे प्रसादजी. एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, किती मायनस झालेत वरती यूपीपासून, जम्मू काश्मीरपासून खालती कन्याकुमारीपर्यंत, तर तुम्हाला मायनस केलं तर असं दिसतील की 140 जागा ज्या आहेत ते केवळ बीजेपीच्या मायनस होताना दिसतील, 140 आणि आसपास. त्यामुळे ह्या जिथे डायरेक्ट फाईट आहे तिथे काँग्रेस विल डू बेटर. मी तुम्हाला सांगतो, तामिळनाडूमध्ये 40 पैकी 36 जागा ज्या आहे
त्या AIDMK आणि काँग्रेसची आघाडी जी आहे ती जिंकणार आहे. जवळपास हे खाली आहेत. नॉर्थ ईस्टमध्ये पण जवळपास यांचं काही राहिलेलं नाही आहे. वेस्ट बंगालमध्ये पण यांना फार कमी जागा मिळणार आहे. UP-मध्ये 19च्या वरती जाणार नाही. काँग्रेस एकटं स्वतः 204 जागांच्या वरती जाणार आहे यावेळेस आणि पुढच्या निवडणुकांमध्ये आम्ही स्वबळावर सत्ता आणू. अगदी. अतुल लोंढे, आता एक जाता जाताचा प्रश्न, जर समजा मनासारखा निकाल लागला नाही तर EVM मुळे हरलो असं म्हणणार आहात का? असं आहे प्रसादजी की तुम्ही नॅरेटिव्ह आता सेट करू नका. या काळांमध्ये EVM मध्ये जे काही मी नाही करत आहे. दरवेळेला जी उत्तरं दिली जात आहेत त्यातलं एक उत्तर फक्त मी निवडलंय. अतुलजी सांगून टाका ना की आता EVM वर आरोप करणार नाही. असं आहे प्रसादजी, अनेक ठिकाणी जे आहे ते याच्यामधल्या त्रुट्या, या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी ज्या त्या आल्या, आम्ही जर ऑब्जेक्शन घेतले नसते तर यांना बळजबरीनं सगळं सत्ता बळकवण्याची संधी मिळाली असती, व्हीव्हीपॅट आलं नसतं. त्यामुळे ह्या ज्या सुधारणा ज्या होतात आहे या यांच्यामुळे होतात आहे. अधिकाऱ्यांना मधातून बदलावं लागलेलं आहे. आपल्याच वाहिनीने दाखवलं होतं मध्य प्रदेशमध्ये वोट BSPला दिल्यानंतरही ते BJPकडे चाललेलं होतं. हे आपल्या वाहिनीने दाखवलेलं आहे. हे मी दुसऱ्या कुठल्या वाहिनीचं मी कोट करत नाहीये. त्यामुळे ही जी शंकेच्या पलीकडे असलं पाहिजे. इलेक्शन शुड बी फ्री अँड फेअर. थोडं इलेक्शन कमिशन मध्ये विश्वास करा. इलेक्शन फ्री अँड फेअर होईल. अगदी. अतुल शहांना आपल्याला एका वाक्यात एक सल्ला द्यायचा. अतुल शहा प्लीज एका वाक्यात बोला, वेळ संपत आलेली आपली. भारतीय जनता पार्टी हॅज ऑलवेज बीन इलेक्ट्रल रिफॉर्म्स मध्ये मानणारा पक्ष आहे. आमच्या अगदी LK अडवाणींपासून अनेक ज्या इलेक्ट्रल रिफॉर्म्स केल्या, या EVM वगैरेच्या गोष्टी आहेत ना, त्या राजकीय हेतूने केलेल्या आहेत. अतुलजी, मी मध्ये बोललो नव्हतो मगाशी. तुम्ही वेळेची मर्यादा आहे, मला दोघांनाही थांबावं लागतंय. माफ करा, वेळेची मर्यादा असल्याने मला दोघांना थांबावं लागतंय. आपण इथे चर्चेचा समारोप करण्यापूर्वी या चर्चेची प्रमुख वैशिष्ट्य काय आहे ती एकदा पटकन पडद्यावर पाहणार आहोत. एकूण काय जागा आहेत, त्याचा कल काय निघाला, किती संस्थांनी सर्व्हे केला आणि झी 24 तासनी सर्वप्रथम केलेल्या सर्व्हेत काय निघालं ते एकदा आपण पडद्यावर पाहणार आहोत. कल देशाचा या अंतर्गत आम्ही जो सर्व्हे केला त्यात समोर आलेली आकडेवारी आहे. NDA 264, UPA 165, इतर 114. झी 24 तासच्या नंतर काही संस्थांचे सर्व्हे आले, त्यात काय आकडेवारी आली, त्यात सुद्धा NDAला 264 जागा दाखवण्यात आल्या. रिपब्लिकनी केलेला हा सर्व्हे आहे, त्यात UPAला 144, इतरांना 138 जागा होत्या. यानंतरचा सर्व्हे आपल्या स्क्रीनवर येतोय ABPचा. ABPनी केलेल्या सर्व्हेमध्ये सुद्धा NDAला 264 जागा होत्या, UPAला 141 आणि इतरांना 138. नफा नुकसान या संदर्भातली माहिती आता स्क्रीनवर येईल. तुम्ही फायदा तोटा कुणाचा काय होऊ शकतो या आकडेवारीच्या आधारे त्याचं आकलन बघा. NDA 2014 मध्ये 336 जागा जिंकल्या होत्या. 2019चा अंदाज आजच्या घडीला असा आहे 264 जागा मिळतील. NDAला 72 जागांचं नुकसान, बहुमतापासून 8 जागा दूर. UPA 2014 मध्ये फक्त 60 जागा होत्या, त्यात 105 जागांचा फायदा दिसतोय. प्राथमिक अंदाज आहे, आत्ताचा अंदाज आहे 2019चा आत्ताचा अंदाज 165 जागा देतोय UPAला. आणि इतरांमधला काहीही विशेष फरक दिसत नाहीये. 113 खासदार होते 2014 मध्ये इतरांचे, आत्ता सुद्धा 114च असतील असं झी 24 तासच्या अंदाज चाचणीमध्ये समोर येत आहे. सर्व मान्यवरांचे या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल मनापासून आभार. आता लोकशाहीचा उत्सव भारतात सुरू झालाय. इलेक्शन कमिशन अर्थात केंद्रीय निवडणूक आयोगाकडून या संदर्भातली अधिकृत घोषणा झाली आहे आणि आपण सगळ्यांचा या लोकशाहीतला सहभाग अधिकाधिक वाढावा यासाठी आयोगही प्रयत्न करणार आहे. या देशामध्ये लोकशाही रुजावी, टिकावी, वाढावी यासाठी आपल्या सगळ्यांना मतदान करायला हवं आणि मतदानाचा आपला हक्क बजावूनच अधिकाधिक ही लोकशाही सुदृढ होईल यासाठी प्रयत्न करायला हवा. तुम्हाला कोणाला मतदान करायचं ते तुम्ही ठरवा. तुम्हाला मतदान करताना काय निर्णय घ्यायचा आहे तेही तुम्ही ठरवा. मात्र मतदान आवर्जून करा, घराबाहेर पडा, मतदान करा आणि मगच बाकीची कामं करा. इतकी नम्र विनंती आपल्याला या निमित्तानं आम्ही करतो. या कार्यक्रमात आपण इथेच थांबतोय.